हाय फ्रेंड्स, मी अतुल तायडे, डायरेक्टर अँड टीचर ऑफ नॉलिफाय ITI स्पर्धा परीक्षा अकॅडमी अमरावती. तुमचा जर ITI झाला असेल किंवा सुरू असेल आणि तुम्ही जर गव्हर्नमेंट जॉबची तयारी करत असाल, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा विषय ट्रेड थेरी, जो मी तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स लेवल शिकवणार माझ्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लासेसमध्ये. जर तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन थेरी क्लासेस करायचे असेल तर आजच नॉलिफाय ॲप डाउनलोड करून संपर्क साधा. तर पहा, आजचं जे लेक्चर्स आहे या लेक्चरमध्ये आपण DC सर्किटवरचे MCQs पाहणार आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण DC सर्किटवरचे पहिले 48 MCQs पाहिले होते. आता आपल्याला पुढचे 49 to 100 MCQ पाहायचे आहे, जे व्हेरी इम्पॉर्टन्स आहे. याच्याशी रिलेटेड असेच रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन्स एक्झाममध्ये येऊ शकतात आणि भरपूर सारे तुमचे थेरीचे कन्सेप्ट पण या क्वेश्चन्सवरून क्लिअर होऊ शकतात. तर पहा, 49 नंबरचा जो क्वेश्चन्स आहे आपल्याकडे, तो म्हणतो आहे आकृतीमध्ये दाखवलेल्या सर्किटमध्ये सेल्स E2च्या बाजूचे पोटेन्शियल डिफरन्स माहीत करा. इथे ॲक्च्युली आपल्याला E1 आणि E2 या दोघांच्या बाजूचे व्होल्टेज माहीत करायचे आहे. E1 आणि E2च्या बाजूचे व्होल्टेज. सर, E1 आणि E2च्या बाजूचे पोटेन्शियल डिफरन्स माहीत करायचे म्हणजे ॲक्च्युली व्होल्टेज माहीत करायचे आहे. तर थोडा कन्फ्युजिंग क्वेश्चन्स आहे, पण ऑप्शन्सवरून आपल्याला कळते की इथे आपल्याला डिफरन्स म्हणजे दोन प्रकारचं व्होल्टेज दिलेलं आहे, म्हणजे 2 पॉईंटचं व्होल्टेज विचारलेलं आहे. इथे सर ऑलरेडी तो व्होल्टेज दिलेला आहे E1 आणि E2, तर मग आपल्याला डबल व्होल्टेज कसं काय काढायचं आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं बॅटरीच्या वेळेस थोडक्यात की बॅटरीचा जो काही EMF असतो हे म्हणजे बॅटरीचं टोटल व्होल्टेज. मग काय होतं की बॅटरीचा आतमध्ये इंटरनल रेजिस्टन्स पण असतो प्लेट वगैरेला, आणि मग जेव्हा बॅटरीपासून आपण कार्य करतो, बॅटरीतून करंट वाहतो, तेव्हा बॅटरीच्या आतमध्ये काहीतरी व्होल्टेज ड्रॉप होते आणि मग ते जे होणारा व्होल्टेज ड्रॉप आहे तो त्या EMFमधून मायनस होतो, म्हणजे टोटल व्होल्टेजमधून मायनस होतो आणि राहिलेलं जे व्होल्टेज आहे ते आपल्याला आउटपुटला मिळते. सेम अशीच पिक्चर इथे आहे. इथे आपल्याला बॅटरीच्या बाजूचं व्होल्टेज काढायचं आहे, की जे व्होल्टेज कमी असू शकते, जास्त असू शकते. सर कसं काय? पहा, समोर तुम्हाला कळेलच. तर पहा, आता हे जे बॅटरी आहे पहिली E1, हिचं व्होल्टेज आहे 4 व्होल्ट आणि दुसरी जी बॅटरी आहे E2, हिचं व्होल्टेज आहे 8 व्होल्ट. दोन्ही बॅटरी ज्या आहेत त्या सिरीजमध्ये लावलेल्या आहेत आणि दोघांचे जे पॉझिटिव्ह एकत्र केलेले आहे. तर मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की जर दोन बॅटरीज आहे किंवा सेल्स आहे आणि ते जर सिरीजमध्ये कनेक्टेड असेल आणि सारखी पोलॅरिटी जर दोघांची जोडलेली असेल तर त्यांचं जे रिझल्टंट व्होल्टेज असते, परिणामी व्होल्टेज, ते दोघांच्या वजाबाकी एवढं असते. तर इथे जे टोटल व्होल्टेज राहणार, रिझल्टंट व्होल्टेज ज्याला आपण म्हणू शकतो, ते राहणार 8 व्होल्टेज मायनस 4 व्होल्ट. 8 व्होल्ट मायनस 4 व्होल्ट म्हणजे 8 मायनस 4 म्हणजे 4 व्होल्ट. तर या दोघांच्या पॉईंटला इथे आणि इथे दोघांच्या किती व्होल्टेज आहे? 4 व्होल्ट. आता मला काय करायचं आहे, माझं एम आहे की बॅटरीच्या आतमध्ये किती व्होल्टेज ड्रॉप होऊन राहिलं. बरोबर, बॅटरीच्या आतमध्ये किती व्होल्टेज ड्रॉप होत आहे. आता बॅटरीच्या आतमध्ये किती व्होल्टेज ड्रॉप होत आहे याच्यासाठी मला लागेल बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स आणि बॅटरीमधून वाहणारा करंट. आता पहा, बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. मग काय राहिलं आता? मग करंट. तर घ्या मग करंट. कुठं आहे करंट? करंट माहीतच नाही आपल्याला. बरोबर, चला, म्हणजे आपल्याकडे प्रॉब्लेम एक क्रिएट झाला की आपल्याला करंट लागेल बॅटरीचा. म्हणजे पहा, प्रश्नाला सॉल्व करताना आपल्याला पहिले कशाची गरज आहे, मग ते आहे का आपल्याकडे, ते नसेल तर मग ते काढण्यासाठी कशाची गरज आहे, असा ॲप्रोच आपला प्रश्न सॉल्व करताना असायला पाहिजे. चला, तर मग मला आता इथं करंट पाहिजे. मग करंट भेटला नाही, करंट काढायचा आहे. मग करंट काढायसाठी काय फॉर्म्युला आहे? करंट काढायसाठी फॉर्म्युला आहे I=V/R. आता माझ्याकडे व्होल्टेज जे आहे ते दिलेलं आहे ऑलरेडी, रिझल्टंट व्होल्टेज 4 व्होल्ट पुट केलं मी फॉर्म्युल्यामध्ये. मला पाहिजे टोटल रेजिस्टन्स, कारण की मला टोटल करंट काढायचं आहे. तर सर्किटचं टोटल रेजिस्टन्स तर मला माहीतच नाही. बरोबर, पण मी डायग्रामवरून टोटल रेजिस्टन्स काढू शकतो. कसं काय? तर इथे पहा, हे जे 3 ओहम आणि 6 ओहम हे 2 रेजिस्टन्स आहे, हे मला इथं दिसतं आहे पॅरललमध्ये. तर मी पहिले या दोघांना सॉल्व करून घेणार. तर मला माहीत आहे की 2 रेजिस्टन्स जर पॅरललमध्ये असेल, मला म्हणजे तुम्हाला, ओके, 2 रेजिस्टन्स जर पॅरलल असेल तर अंशामध्ये दोघांचा गुणाकार होतो आणि छेदामध्ये जे आहे दोघांची बेरीज होते. तर याचं जे आन्सर आहे 3 3 9 आणि 3 2 6, तर हे झालं टोटल 2 ओहम. तर आपण आता सर्व रेजिस्टन्सची बेरीज करून घेणार, कारण की आता टोटली सगळे सिरीजमध्ये येतील. तर टोटल रेजिस्टन्स जो आहे RT तो येणार 0.5 ओहम प्लस 4.5 ओहम 4.5 ओहम प्लस जो नवीन आलेला 2 ओहम तो, आणि नंतर हा 1 ओहम हा वाला. तर अशा प्रकारे जे आहे टोटल व्होल्टेज मिळणार, टोटल रेजिस्टन्स मिळणार आपल्याला 8 ओहम. आता हा 8 ओहम जर आपण इथे पुट केला तर आपल्याला सर्किटचा 1/2 म्हणजे 0.5 ॲम्पियर काय मिळेल? करंट मिळेल, 0.5 ॲम्पियर. आता करंट जर मिळाला असेल आपल्याला तर आपण या बॅटरीमध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप काढू शकतो. तर करंट आहे
हा करंट आहे 0.5 आणि याचा रेजिस्टन्स आहे 0.5. तर डायरेक्टली मी इथेच मल्टिप्लिकेशन करतो. तर इथे जर मल्टिप्लिकेशन केलं तर याचा व्होल्टेज ड्रॉप झाला 0.25 व्होल्ट. इथे दुसरी जी बॅटरी आहे E2 याचा रेजिस्टन्स आहे 1 ओहम आणि यातूनही करंट वाहणार 0.5, म्हणजे इथे होणार 0.5चा व्होल्टेज ड्रॉप. आता पहा, हा जो ड्रॉप आहे ना 0.5चा किंवा मग 0.25चा, हा प्लस करायचा की मायनस करायचा हे डिपेंड आहे करंटच्या डायरेक्शनवर. जसं ही जी E2 बॅटरी आहे ही मोठी बॅटरी आहे आणि हिचा हा जो आहे प्लस साईड लेफ्ट साईडला आहे, तर इथूनच करंट वाहणार मोठ्या बॅटरीकडून अशा प्रकारे. तर ही जे या डायरेक्शननं जर आपण विचार केला तर ती जी पहिली बॅटरी लागत आहे आपल्याला E1, तिचा हा पहिला टर्मिनल कोणता आला? पॉझिटिव्ह. तर मी तुम्हाला थोडं KVLच्या वेळेस एक्सप्लेन केलं होतं की जर पॉझिटिव्ह टर्मिनल लागत असेल तर तो जो काही व्होल्टेज ड्रॉप आहे तो तिथे आपल्याला ॲड करावा लागेल. म्हणजे आपण या 4मध्ये जर हे 0.25 ॲड केलं तर इथे होणार 4.25. मॅक्झिमम मुलं काय करतात इथे मिस्टेक, की हे जे 0.25 व्होल्टेज ड्रॉप आहे हा 4मधून मायनस करतात आणि मग त्यांचं उत्तर येते 3.75 आणि मग ते 3.7ला मार्क करतात आणि आन्सर चुकते. तर इथे चूक का केलं, गडबड का केली तुम्ही? कारण की तुम्ही प्रत्येक वेळेस कन्सेप्ट तोच लावला की आपल्याला व्होल्टेज ड्रॉप मायनस करायचा असतो. बरोबर आहे, पण डिपेंड आहे सर्किटवर. जसं हे जे सर्किट आहे आता याच्यामध्ये खूप सारा आणखी डिटेलमध्ये सांगण्याजोगतं आहे, म्हणून तुम्हाला कदाचित हे प्रॉब्लेम थोडं असं कमी समजल्यासारखं पण होईल, पण मी भरपूर साऱ्या गोष्टी याच्यामध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. तर पहा, हे जे आहे 4 व्होल्ट याच्यामध्ये आपण का मायनस केलं? कारण की इथे हा प्लस टर्मिनल्स आहे आणि इथे जर आपण या डायरेक्शननं करंट आणला तर आपल्याला इथे लागतं आहे मायनस टर्मिनल, तर इथे आपण मायनस करणार. हाच कन्सेप्ट तुम्ही इतर प्रॉब्लेमला पण लावू शकता जर अशा टाईपचं प्रॉब्लेम आलं तर. तर या 8मधून जर आपण मायनस केलं 0.5 तर ते होणार मग 7.5. तर इथे आपल्याकडे आन्सर आलेला आहे 4.25 आणि नंतर आहे 7.5, जे ऑप्शन बीमध्ये आपल्याला दिसत आहे. ओके, तर इथे राईट आन्सर राहणार आपलं ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे इथे आपल्याकडे, नेक्स्ट क्वेश्चन आहे इथे 50 नंबरचा. आकृतीमध्ये दाखवलेल्या सर्किटमध्ये विरोध रेजिस्टन्स किंमत वाढवली तर गॅल्व्हनोमीटरच्या रीडिंगमध्ये काय बदल होईल जर बॅटरीचा विरोध 0 ओहम असेल तर? पहा, सिंपल प्रॉब्लेम आहे, पण एक कंडिशन खूप महत्त्वाची आहे की बॅटरीचा जो इंटरनल रेजिस्टन्स आहे तो 0 ओहम आहे. म्हणजे काय आहे की बॅटरीचा जर करंट वाढला तर बॅटरीचा व्होल्टेज, करंट कमी झाला किंवा वाढला तर बॅटरीच्या आउटपुट व्होल्टेजमध्ये काहीच बदल येणार नाही. का बरं? कारण की बॅटरीच्या आतमध्ये इंटरनल रेजिस्टन्सच नाही आहे. आतमधला रेजिस्टन्स 0 म्हटलेला आहे, म्हणजे आतमध्ये व्होल्टेज ड्रॉपच होणार नाही. तर बाहेर जे व्होल्टेज आहे ते ॲज इट इज राहणार, चेंज होणार नाही. दुसरी गोष्ट की हा जो रेजिस्टन्स आहे आणि हे गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स हे दोन्ही एकमेकांच्या पॅरललमध्ये आहे. आपण पॅरलल सर्किटच्या गुणधर्मामध्ये शिकलो होतो की जेव्हा आपण पॅरलल सर्किटमध्ये एखादा रेजिस्टन्स बंद पडला तर दुसरा बंद पडत नाही. एखाद्या रेजिस्टन्सचा करंट जर कमी जास्त झाला तर दुसऱ्याचा करंट काही असं नाही की कमी जास्त होतं म्हणून. प्रत्येकाचा करंट डिपेंड आहे प्रत्येकाच्या रेजिस्टन्सवर, जो वेगवेगळा असतो. त्याच्यामुळे काय होईल की या रेजिस्टन्सची व्हॅल्यू जरी आपण वाढवली तरी जो दुसरा रेजिस्टन्स आहे हा वाला, याच्या करंटमध्ये काहीही बदल होणार नाही, कारण की दोघंही एकमेकाच्या पॅरलल आहे, एकमेकाच्या पॅरलल किंवा या बॅटरीच्या पॅरलल आहे. त्याच्यामुळे गॅल्व्हनोमीटरच्या रीडिंगमध्ये कोणत्याच प्रकारचा बदल होणार नाही. तर इथे आन्सर राहणार ए नंबर, बदलणार नाही. जे रीडिंग आहे त्याच्यामध्ये बदल होणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन इथे म्हणतो आहे आपल्याला 51 नंबरचा, ज्याच्यामध्ये दिलेला आहे आपल्याला 51 नंबरमध्ये की वरील आकृतीमध्ये जर बॅटरीला काही विरोध असेल, इथे अनंत लिहिलेलं आहे चुकीनं, इथे फायनाईट पाहिजे आहे. जर बॅटरी आहे आणि बॅटरीला काय आहे, फायनाईट रेजिस्टन्स आहे, तर तेव्हा गॅल्व्हनोमीटरच्या रीडिंगमध्ये काय परिणाम जाणवेल किंवा होईल. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. पहा की एवढा म्हणजे तसं या प्रॉब्लेमला जर सॉल्व करायचं म्हटलं तर आपल्याला मग पूर्ण प्रॉब्लेम घेऊन सॉल्व करावं लागते. ठीक आहे, म्हणजे व्हॅल्यूज वगैरे घेऊन, पण मी तुम्हाला तसंच एक्सप्लेन करतो आहे. पहा काय म्हटलं त्यानं
की पहिल्या कंडिशन होती 50 नंबरमध्ये की बॅटरीला इंटरनल रेजिस्टन्स नाही आहे, तेव्हा काय झालं होतं, गॅल्व्हनोमीटरच्या रिडिंगमध्ये काहीच बदल झाला नव्हता. पण आता जे आहे ना, या बॅटरीला इंटरनल रेजिस्टन्स आहे समथिंग काहीतरी ओहम. तर आता जे गॅल्व्हनोमीटरचा करंट आहे त्याच्यामध्ये वाढ होणार की घट होणार, असं काहीतरी बदल होणार. पण बदल होणार. पण बदल कसा राहील, इन्क्रीजिंग राहील की डिक्रीजिंग राहील, हे कसं सांगणार आपण. तर पहा आता हे हा जो रेजिस्टन्स प्रॉब्लेम सेमच आहे. आता ही रेजिस्टन्सची वाढच करत आहे आपण आणि आपल्याला आताही बदलच सांगायचा आहे. बस यावेळेस बॅटरीला इंटरनल रेजिस्टन्स आहे. आता होणार काय की जेव्हा आपण रेजिस्टन्स याची व्हॅल्यू वाढवणार, जो खालचा रेजिस्टन्स आहे याची व्हॅल्यू जेव्हा आपण वाढवणार, तेव्हा हे जे दोन टोटल रेजिस्टन्स आहे याचा टोटल रेजिस्टन्स या दोघांचा, हे जे दोन एकमेकांच्या पॅरलल आहे, गॅल्व्हनोमीटरच्या सिरीजवाला आणि हा एक खालचा सेपरेट रेजिस्टन्स, या दोघांचा टोटल रेजिस्टन्समध्ये वाढ होणार. सर कसं काय टोटल रेजिस्टन्समध्ये वाढ होणार. तुम्ही तर म्हटलं होतं की पॅरलल सर्किटमध्ये जर आपण रेजिस्टन्सची व्हॅल्यू वाढवली तो टोटल रेजिस्टन्स कमी होतो. बरोबर, ते पण बरोबर, हे पण बरोबर. कसं काय पहा, जर सर्किटमध्ये 2 रेजिस्टन्स आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 1000 आहे, कशी आहेत, आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक रेजिस्टन्स एक्स्ट्रा ॲड केला तर नक्कीच टोटल रेजिस्टन्स जो आहे तो कमी होतो. काय म्हटलं मी तुम्हाला, 3 रेजिस्टन्स आहे किंवा 2 रेजिस्टन्स आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये चौथा रेजिस्टन्स वाढवला तर टोटल रेजिस्टन्स जो आहे तो कमी होतो. घेऊन पहा, तुम्ही कोणतेही व्हॅल्यू घ्या, कॅल्क्युलेशन्स करून पहा, तुम्हाला मी जे बोलतो आहे ते तिथे दिसेलच कॅल्क्युलेशनमध्ये. आता दुसरी गोष्ट अशी आहे की जर तुम्ही समजा तुमच्याकडे 2 रेजिस्टन्स आहे किंवा 3 आहे आणि तुम्ही त्यातलाच एखाद्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू वाढवत आहे, दुसरा लावत नाही आहे, त्यातलाच एखाद्याची व्हॅल्यू, जसं एक आहे 3 ओहमचा, दुसरा आहे 6 ओहमचा, जो दुसरा 6 ओहमचा त्याला तुम्ही 9 ओहमचा करून राहिले, म्हणजे तुम्ही तिसरा रेजिस्टन्स लावला का नाही, त्या दोघातल्याच एखाद्याची व्हॅल्यू काय केली, वाढवली, तर अशा वेळी मात्र टोटल रेजिस्टन्स वाढतो. हे तुम्ही आतापर्यंत माहीत नसेल तुम्हाला, तर इथं नवीन कन्सेप्ट तुम्ही शिकले. बरोबर झालं. मग आता काय होणार की सर्किटचा जो टोटल रेजिस्टन्स आहे तो पण वाढणार, कारण की सर्किटच्या टोटल रेजिस्टन्समध्ये आता बॅटरीचा रेजिस्टन्स पण इन्क्लूड होणार. बरोबर. तर आता पहा कसे कसे चेंजेस होतात. तर आपण जर हा रेजिस्टन्स वाढवला तर सर्किटचा टोटल रेजिस्टन्स जो आहे बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स पकडून त्याच्यामध्ये काय होईल, वाढ होईल. पहिले आपण या रेजिस्टन्समध्ये वाढ केली, दुसरं काय झालं, मग टोटल रेजिस्टन्समध्ये वाढ झाली. आता टोटल रेजिस्टन्समध्ये जर वाढ झाली तर या सर्किटमधून वाहणारा जो करंट आहे तो वाढेल की कमी होईल. साहजिक आहे, सर्किटचा जर रेजिस्टन्स वाढला तर करंट कमी होणार. तर थर्ड स्टेप काय झाली आपली, करंट कमी झाला. आता सर्किटचा करंट जर कमी झाला तर हे जे बॅटरी आहे या बॅटरीमध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप जो आहे तो वाढेल की कमी होणार या बॅटरीमध्ये. तर बॅटरीचा जर व्होल्टेज ड्रॉप काढला आपण तर फॉर्म्युला असतो व्होल्टेज ड्रॉपचा IR. जर करंटची व्हॅल्यू कमी झाली तर व्होल्टेज ड्रॉपची पण व्हॅल्यू काय होते, कमी. हे सगळे फॉर्म्युलेचे रिलेशन्स मी तुम्हाला शिकवलेले आहे. बरोबर. तर आता व्होल्टेज ड्रॉपची व्हॅल्यू जर कमी झाली तर बॅटरीचं बाहेर जे मिळणारा व्होल्टेज आहे त्याच्यामध्ये काय होईल, वाढ होईल, कारण की ड्रॉप कमीत कमी होऊन राहिला ना. जर बॅटरीच्या आतमध्ये करंट कमी असल्याच्या कारणानं व्होल्टेज कमीत कमी ड्रॉप होऊन राहिलं म्हणजे बॅटरीचं आउटपुट व्होल्टेज जास्त राहणार, म्हणजे बॅटरीच्या बाहेरचं जे टर्मिनल व्होल्टेज आहे त्याच्यामध्ये काय राहणार, वाढ राहणार. इथे पहा चौथी नंबरची स्टेप आहे ही, की याच्यामध्ये वाढ राहणार. आता हेच जे काही आउटपुट व्होल्टेज आहे तेच तेवढं त्या गॅल्व्हनोमीटरला आणि त्या रेजिस्टन्स जो सिरीजमध्ये आहे त्याला मिळणार, म्हणजे जास्तीचं व्होल्टेज मिळणार. जास्तीचं जर व्होल्टेज मिळालं तर करंटमध्ये वाढ होणार. का बरं, कारण की करंटचा फॉर्म्युला आहे V/R. तर व्होल्टेजमध्ये जर वाढ होत असेल तर करंटमध्ये पण काय होणार, वाढ. म्हणून जो 51 नंबरचा क्वेश्चन आहे त्याचं उत्तर राहणार वाढेल, गॅल्व्हनोमीटरच्या रिडिंगमध्ये वाढ होणार. पहा प्रॉब्लेम जे आहे ना थोडं डिफिकल्ट आहे समजायला, पण एवढं काही भारी नाही आहे. जस्ट मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप जर सांगितलं सर्व कळते, मी पूर्ण एक्सप्लेन केला आहे तुम्हाला. काय म्हटलं मी तुम्हाला, सगळ्यात पहिले आपण या रेजिस्टन्समध्ये कोणता हा जो दिलेला आहे याच्यामध्ये वाढ केली तो टोटल रेजिस्टन्स वाढला. टोटल रेजिस्टन्स वाढल्यानं तो जो टोटल करंट आहे तो कमी झाला. जस्ट सिम्पल आहे एकदम, सगळं समजते तुम्हाला. टोटल करंट कमी झाला एवढं तर कळते ना, टोटल रेजिस्टन्स कमी झाल्यानं टोटल रेजिस्टन्स वाढल्याने टोटल करंट कमी होतो. बरोबर. मग काय झालं की बॅटरीमध्ये होणारा जो काही व्होल्टेज ड्रॉप आहे तो कमी झाला. का सर, कारण की करंट कमी झाला. करंट गुणिलेच रेजिस्टन्स म्हणजे व्होल्टेज ड्रॉप आहे, तर बॅटरीमध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप कमी झाला. आता बॅटरीमध्ये जेवढा व्होल्टेज ड्रॉप कमी तेवढं बॅटरीचा आउटपुट व्होल्टेज जास्त. 4 नंबरची स्टेप. आता बॅटरीचं आउटपुट व्होल्टेज वाढलं म्हणजे या गॅल्व्हनोमीटर आणि या रेजिस्टन्सला मिळणारं व्होल्टेज वाढलं, आणि रेजिस्टन्समध्ये जर वाढ होत असेल तर करंटमध्ये पण काय होते, वाढ. जस्ट सिम्पल आहे. तर जो काही 51 नंबरचा क्वेश्चन्स आहे त्याचा आन्सर राहणार बी. इथे काय राहणार, वाढेल. ओके.
नेक्स्ट क्वेश्चन म्हणते आहे इथे आता आपल्याकडे 52 नंबरचं, एकूण विरोध रेजिस्टन्स माहीत करा. ठीक आहे, सिंपल प्रॉब्लेम आहे. एकूण रेजिस्टन्स कुठं माहीत करावं लागेल आपल्याला? हे जी बॅटरी आहे, बॅटरीचे जे सर्किट दिलेलं आहे त्याचे दोन टर्मिनल 1 आणि 2. आता या 1 आणि 2 मध्ये पहा सर्किट सॉल्व करायचं. तर मी तुम्हाला मागच्या 48 पर्यंतच्या क्वेश्चन्समध्ये हे एक्सप्लेन केलेलं आहे की जर आपल्याला सर्किट सॉल्व कसं करता समजून नसून राहिलं तर एक लक्षात ठेवायचं की जे काही सिरीज पॅरलल दिसून राहिले त्याची बेरीज करायची, जे काही त्याला म्हणजे सिरीज पॅरललला सॉल्व करायचं. फक्त एक लक्षात ठेवायचं की ज्याच्या ॲक्रॉसमध्ये आपल्याला रेजिस्टन्स विचारला त्याला पहिल्या स्टेपमध्ये गायब नका करू. जसं 2 ओहमच्या ॲक्रॉसमध्ये विचारलं ना आपल्याला 1 आणि 2, तर हा शेवटपर्यंत जिवंत राहणार, एकदम लास्ट अटेम्पपर्यंत. तर मला इथे असं दिसतो आहे की हा जो 1 ओहम आणि हा 1 ओहम हे दोन जे रेजिस्टन्स आहे हे आहे सिरीजमध्ये. तर या दोघांची काय होणार? सम, म्हणजे 1 + 1 2 ओहम. आता जो काही 2 ओहमचा रेजिस्टन्स येणार तो कुठं कनेक्ट होणार? एक सेकंड, पहा. तर जो काही हा 1 ओहम आणि हा 1 ओहम जो रेजिस्टन्स आहे याच्यामध्ये याची ॲडिशन झाली 1 + 1 2 ओहम. तो 2 ओहमचा रेजिस्टन्स या पूर्वीच्या 2 ओहमच्या रेजिस्टन्सच्या काय राहणार? पॅरललच राहणार, म्हणजे हा 2 ओहम. आता पहा, हा 2 ओहम आणि हा 2 ओहम हे दोघं आपल्याला कसे दिसत आहे? पॅरललमध्ये. आणि पॅरललमध्ये दोन रेजिस्टन्स सारख्या व्हॅल्यूचे आहे. आपण शिकलो आहे की जर दोन रेजिस्टन्स पॅरललमध्ये सारख्या व्हॅल्यूचे असतील तो जो काही टोटल रेजिस्टन्स असतो तो एकाच्या अर्धा असतो. तर इथे टोटल रेजिस्टन्स आला 1 ओहम. आता या दोघां मिळून हे जे दोन पॅरलल आहे याच्या मिळून एक बनेल, आणि तो किती ओहमचा बनेल? 1 ओहमचा. तो 1 ओहम आणि हा 1 ओहम हे दोघं एकमेकाच्या सिरीजमध्ये येतील. पहा कसे, तर हा तो जो काही 1 ओहमचा रेजिस्टन्स आहे तो इथेच कनेक्ट होणार. तुम्हाला हे प्रॉब्लेम स्टेप बाय स्टेप सॉल्व करावा लागेल. ओके, मी आता इथे एखादं सॉल्व करत आहे कारण की थेरी क्लासमध्ये मी एक्सप्लेन करून दिलेलं आहे व्यवस्थित हे. तर तुम्हीही जस्ट याला स्टेप बाय स्टेप सॉल्व करू शकता. तर 1 ओहम + 1 ओहम किती झाला? 2 ओहम. आणि तो जो काही 2 ओहमचा रेजिस्टन्स आहे तो इथेच येणार या 2 ओहमच्या पॅरललमध्ये, बरोबर. आता हा 2 ओहम आणि खालचा जो 2 ओहम आहे हे परत पॅरललमध्ये येतील आणि यांचा जो टोटल रेजिस्टन्स आहे तो येणार 1 ओहम. जस्ट सिम्पल आहे, स्टेप बाय स्टेप सॉल्व करा, तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करता येणार 100%. ओके, तर याचं उत्तर किती आलं मग आता आपल्याकडे? 1 ओहम. ठीक आहे, जे ऑप्शन ए मध्ये आहे. ठीक आहे, इथे आन्सर राहणार ए. नंतर क्वेश्चन आपल्याकडे 53 नंबरचा, वरील आकृतीमधील सर्किटमध्ये 1 आणि 2 टर्मिनलमध्ये 6 व्होल्टची बॅटरी जोडली तर आडव्या जोडलेल्या 2 ओहम विरोध मधून किती करंट प्रवाहित होईल? तर पहा, सिंपल आहे प्रॉब्लेम. हे जे टर्मिनल्स आहे आपल्याकडे 2, ओके, हे 2 1 आणि 2 याच्या ॲक्रॉसमध्ये आपण 6 व्होल्टची बॅटरी जोडली तर म्हणते. तर इथे जर आपण आता 6 व्होल्टची बॅटरी कनेक्ट करू अशी, ठीक आहे, तेव्हा या 2 ओहम जो काही रेजिस्टन्स आहे खालचा ॲक्रॉसमधला हा वाला, याच्यामधून किती करंट वाहणार? तर इथला करंट काढायचा आहे. सिंपल प्रॉब्लेम आहे, काहीच नाही. पहा, करंट काढायचा फॉर्म्युला काय असतो? V/R. जो 2 ओहमचा रेजिस्टन्स आहे हा सरळ या बॅटरीच्या पॅरललमध्ये आहे. तर पॅरललमध्ये आहे तर वरच्या सर्किटचा काहीच विचार करायची गरज नाही. कसंही असो ते आडवं तेडवं कसंही असो, आपल्याला फक्त या 2 ओहमचा रेजिस्टन्सचा करंट काढायचा आहे ना, आणि तो दिसतो आहे की बॅटरीच्या पॅरलल आहे. जस्ट फॉर्म्युला वापरायचा आहे V/R. तर V किती आहे आपल्याकडे? 6 व्होल्ट, कारण की हे बॅटरी सांगितली आहे 6 व्होल्टची जोडली, आणि जो रेजिस्टन्स आहे तो आहे 2 ओहमचा. तर 6/2 म्हणजे 3. तर हा झाला 3 एम्पियर आपला करंट. एकदम व्हेरी सिंपल होतं. तर 53 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर राहणार डी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 54 नंबरचा. पहा, आता 54 नंबरच्या क्वेश्चन्समध्ये काय विचारलेलं आहे? आकृतीमध्ये दाखवलेल्या सर्किटमध्ये ए आणि बी टोकामध्ये एकूण पोटेन्शियल डिफरन्स काढा. कोणत्या? ए आणि बी टोकामध्ये, म्हणजे तुम्हाला ह्या 2 टोकामध्ये पोटेन्शियल डिफरन्स काढायचा आहे. सिंपल, पोटेन्शियल डिफरन्स काढायचा म्हणजे वजाबाकी करायची नाही. आता इथे सरळ तुम्हाला व्होल्टेज ड्रॉप काढायचा आहे. मग इथला जर व्होल्टेज ड्रॉप काढायचा असेल तर सरळ I गुणेला R, बरोबर. आता मी R इथे मला माहीत आहे 5 + हा 5 ओहम आणि हा 5 ओहम कसे येत आहे रे बा? सिरीजमध्ये. तर 10 ओहम झाला. पण मला करंट माहीत आहे का? इथला हा R मी पहिले लिहिला इथे, नंतर करंट लिहिला आहे. तर आयने माहीत नाही ना मला की इथून किती करंट वाहत आहे. तर
बरोबर. पण मी जर ही ब्रँचचा विचार केला ए टू बी आणि बी टू या खालच्या पॉईंटला नाव देतो सी पॉईंट, तर एपासून तर सीपर्यंत जे काही आहे असे 3 रेजिस्टन्स लागत आहे, 1 2 आणि 3. हा पण कॅल्क्युलेशन्समध्ये आहे बरं. इथे तुम्हाला जर असं कॅन्सल दिसत असेल तर नाही, हा 5 ओहमचा रेजिस्टन्स कॅल्क्युलेशन्समध्ये आहे. तर टोटल रेजिस्टन्स किती होणार आहे या ब्रँचचा? 15 ओहम. इथे टोटल रेजिस्टन्स जो होणार त्या ब्रँचचा तो 5 + 5 + 5 15 ओहम, कारण की सिरीजमध्ये आहे. सर हे जे इकडचे 3 रेजिस्टन्स आहे याचा काही कॅल्क्युलेशनमध्ये विचार नाही होणार का? नाही, कारण की पॅरलल सर्किट आहे ना, तर आपल्याला याच ब्रँचशी घेणं देणं आहे, म्हणून आपण दुसऱ्या ब्रँचचा काही घेणं देणं विचारच नाही करू, कारण ही ब्रँच जी आहे ए टू सी ही या 2 व्होल्टच्या बॅटरीसोबत पॅरलल लावलेली आहे. चला, तर मग आपण आता ए टू बी मध्ये ए टू बी म्हणा किंवा मग ए टू सी म्हणा असा जाणारा करंट कॅल्क्युलेट करू शकतो. तर काय होणार मग करंटची व्हॅल्यू? आय इज इक्वल टू व्ही बाय आर. व्ही किती आहे आपल्याकडे? 2 आणि करंट रेजिस्टन्स आहे आपल्याकडे 15, तर तो जो आला 215 ॲम्पियर. आता याला भाग जात नाही म्हणून 215 जसं तसंच ठेवा. आपल्याला काय काढायचं आहे? आय इंटू आर. बरोबर. तर मग इथे आपण आता काय करणार? आयची व्हॅल्यू पुट करणार. 10 ओहम तर रेजिस्टन्स आहे आणि जो आला आपल्याकडे करंट तो आहे 215. तर याला जर आपण कॅन्सल केलं तर 5 दुनी 10 आणि 5 तेरी 15 म्हणजे 4/3 हे त्याचं ॲन्सर येणार, 4/3 व्होल्ट. सो याचा ॲन्सर राहणार ऑप्शन नंबर किती आहे पहा, चेक करा. सिम्पल आहे प्रॉब्लेम, कळून पहा, म्हणजे करून पहा, तुम्हाला कळेलच. ओके, तसं तर कळलं असेलच. तर इथे डी नंबरचं ॲन्सर आहे. एक महत्त्वाची आणखी गोष्ट सांगतो आहे की हा जो चॅप्टर आहे ना DC सर्किट, हा पूर्ण मॅक्झिमम कॅल्क्युलेशन्स बेस आहे. इथे असं वन लाईनर क्वेश्चन्स नाही की डायरेक्टली उत्तर तुम्ही दिलं. म्हणून हे जे व्हिडिओज आहेत या प्रकरणावरचे खूप मोठे लेंदी आहेत, 2-2 तासाचे आहेत. बाकीचे जे चॅप्टर राहतील असे बेसिक इलेक्ट्रिसिटी आहे किंवा मग आपले DC जनरेटर, DC मोटर्स वगैरे, अल्टरनेटर, याचे जे क्वेश्चन्स राहतात ते लहान राहतात, वन लाईनर राहतात, जास्तीत जास्त पाठांतर फॉर्म्युल्यावर डिपेंड राहतात, त्याच्यामुळे ते पटापट सॉल्व्ह होतात. त्याचे व्हिडिओ पण कमीत कमी लेंथचे राहतील. तर नेक्स्ट क्वेश्चन इथे म्हटलेला आपल्याला 55 नंबरचा, एक समांतर म्हणजे सिरीज पॅरलल सेलची जोडणी करून जास्तीत जास्त करंट मिळवण्यासाठी बाहेरील विरोध हा रिकामी जागा, आतील विरोध बॅटरीच्या एवढा असावा. पहा, जसा प्रश्न वाचतो ना आपण तसंच आपल्या डोक्यामध्ये याचं उत्तर आहे. जसं माझ्या डोक्यामध्ये आलं की याची एक कंडिशन आहे की जर बॅटरीकडून तुम्हाला जास्तीत जास्त करंट मिळवायचा असेल, तर त्यासाठी व्हेरी इम्पॉर्टंट कंडिशन आहे की बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स हा जो काही बाहेरचा लोड रेजिस्टन्स आहे, हा लोड रेजिस्टन्स याच्या समान असला पाहिजे, बरोबर असला पाहिजे. ही जर कंडिशन तिथे मॅच होत असेल तर त्या बॅटरीकडून आउटपुटला जास्तीत जास्त करंट वाहणार. ओके, हे जे आहे ही कंडिशन जर तिथे मॅच झाली तर तिथे सर्वात जास्त करंट त्या बॅटरीमधून आउटपुटला वाहणार. जेव्हा इंटरनल रेजिस्टन्स आणि लोड रेजिस्टन्स हे काय असतील? समान असतील तर. ठीक आहे, तर हे तुम्ही इथे इम्पॉर्टंट करून ठेवा. जे असे काही क्वेश्चन जे आहेत ना, असे उत्तरं हे तुम्ही नोट्स पण बनवू शकता या व्हिडिओजवरून. ओके, की एक बॅटरीचं चॅप्टर टाकलं, हा बॅटरीमधला क्वेश्चन्स आहे, तर मग हा क्वेश्चन्स असा होता, तर ही कंडिशन आहे, तर ही तुम्ही तिथे लिहून ठेवू शकता, जेणेकरून काय होईल की एक्झामच्या वेळेस तुम्हाला ती पटकन रिवाईज करता येईल. कारण कोणत्या व्हिडिओमध्ये काय सांगितलेलं आहे हे तुम्ही कसं लक्षात ठेवणार. म्हणून जिथं काही एखादा फॉर्म्युला कन्सेप्ट आहे ते सोबत व्हिडिओ पाहताना लिहून पण घेतलं तर चालते. नंतरचा क्वेश्चन्स आहे आपल्याकडे 50 किती नंबर पाहिला आपण? 55 पाहिला वाटते. तर 55 पाहिला, त्याचा आन्सर किती आहे? सारखा ना, म्हणजे सी ऑप्शन्स इथे राहणार. आता बघा पुढे काय म्हणतात 56 नंबरचा क्वेश्चन्स, 20 ओहम आणि 30 ओहमचे 2 विरोध एकसर सिरीजमध्ये 100 व्होल्ट बॅटरीशी जोडले आहे, तर एकूण पॉवर माहीत करा. सिंपल प्रॉब्लेम आहे. पहा, या सर्किटचा टोटल रेजिस्टन्स किती होणार आहे? सिरीज सर्किट आहे, 20 ओहम प्लस 30 ओहम म्हणजे 50 ओहम. तर आपल्याला सर्किटचा टोटल रेजिस्टन्स मिळाला. सर्किटचं टोटल व्होल्टेज पण माहीत आहे आपल्याला, किती आहे? 100 व्होल्ट. मग आता राहिलं काय? सर्किटची पॉवर काढणे. तर P इज इक्वल टू V²/R हा आपल्याकडे पॉवरचा फॉर्म्युला आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. मी तुम्हाला बेसिक LEDमध्ये सांगितलं होतं, मागच्या MCQमध्येही सांगितलेलं आहे की स्वतःचं नाव विसरले चालते, पण हा फॉर्म्युला आणि याच्या आणखी इतर 3 फॉर्म्युले नाही विसरायचे. तर V² म्हणजे 100चा स्क्वेअर, तर 100 × 100, बरोबर. आणि रेजिस्टन्स किती आहे आपल्याकडे? 50 ओहम.
तर या 50नं जर या 100ला भाग दिला तर तो 2चा भाग जाणार, 100 गुणिले 2 म्हणजे इथे आन्सर येणार 200 वॅट. ओके, सिम्पल आहे. तर आपला आन्सर आला आता 200 वॅट, बी नंबरचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे इथे 57 नंबरचा. ठीक आहे, काय म्हणते आहे, दोन सारख्या किमतीचे विरोध रेजिस्टन्स एकसर सिरीजमध्ये एका बॅटरीशी जोडले आहे. जर तेच विरोध समांतर जोडले तर किती पॉवर खर्च होईल? तर ती आहे 4 पट पॉवर खर्च होणार. तुम्ही एक गणित घेऊन पण हे प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. मी डायरेक्टली इथे उत्तर सांगतो आहे 4 पट. 2 रेजिस्टन्स एकदा सिरीजमध्ये लावा आणि तेच 2 एकदा पॅरलल, दोघांच्या वेळेस कॅल्क्युलेशन्स करा. तुम्हाला आन्सर एकाचं जर 200 आलं तर दुसऱ्याचं 800 येताना दिसेल. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे 58 नंबरचा क्वेश्चन्स. आकृतीमध्ये दाखवलेल्या सर्किटमध्ये स्विचेस S1 आणि S2 म्हणजे हे स्विचेस S1 आणि S2 चालू क्लोज केले असता सर्किटचा एकूण रेजिस्टन्स काढा. बस किती सिंपल प्रॉब्लेम आहे. सर्किटचा टोटल रेजिस्टन्स काढायचा आहे. चला, जो पहिला लॅम्प आहे त्याचं काय काय दिलेलं आहे पहा बरं. पॉवर दिलेली आहे आणि व्होल्टेज दिलेली आहे. जो दुसरा लॅम्प आहे त्याची पण आपल्याला पॉवर दिलेली आहे, रेजिस्टन्स दिलेली आहे. तिसरा लॅम्प त्याची पण पॉवर आहे आणि व्होल्टेज आहे. एक सुदैवानं गोष्ट चांगली की जो L2 आणि L3 आहे त्याचे रेटिंग सारखे आहे, म्हणजे याचा रेजिस्टन्स पण सारखा असेल. झालं. आणि हे कंपाऊंड सर्किट आहे. मी कंपाऊंड सर्किट शिकवताना तुम्हाला सगळ्यात पहिलं प्रॉब्लेम असंच घेतलं होतं, आठवत असेल तर. बस इथं लॅम्प आहे, तिथे रेजिस्टन्स होते. तर इथे आता आपल्याला टोटल रेजिस्टन्स या लॅम्प 1चा रेजिस्टन्स काढून घ्या. कसा निघणार? रेजिस्टन्सचा फॉर्म्युला V²/P. हे फॉर्म्युले सगळे पाठ करायची गरज आहे का? नाही. मी तुम्हाला कसे लक्षात ठेवायचे सांगितलेले आहे. तर V² म्हणजे V किती आहे? तर 200. तर 200 गुणेला 200 होणार आणि जो खाली पॉवर येणार ते किती येणार? 40 वॅट. तर हा 0 आणि हा 0 झाला कॅन्सल. 4×5 = 20. इथे आन्सर येणार 1000 ओहम. तर आपल्याला मिळाला L1चा रेजिस्टन्स 1000 ओहम. आता काढू आपण L2चा रेजिस्टन्स. तर R = डायरेक्टली मी फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करतो आहे 200 गुणेला 200 बरोबर, आणि खाली इथे होणार 100. तर हे 2 0 आणि हे 2 0 झाले कॅन्सल. तर किती आन्सर येणार इथं? 400 ओहम. याचा पण किती येणार मग? आता डायरेक्टली करायचं नाही, 400 सेम वरचं खाली आहे ना. आता पहा, इथे पण 400 ओहम आहे, इथे पण खाली पण 400 ओहम. आणि हे जेव्हा 2 स्विच तुम्ही काय करसाल म्हणते चालू कराल तेव्हा तुम्हाला विचारलेला आहे टोटल रेजिस्टन्स. तर हे 2 रेजिस्टन्स येत आहेत आपले पॅरललमध्ये बरोबर. 2 रेजिस्टन्स जर सारख्या व्हॅल्यूचे पॅरलल असेल तर जस्ट थोड्या वेळा अगोदर सांगितलं की जो काही टोटल रेजिस्टन्स तो एकाच्या अर्धा होतो. तर इथे 200 ओहम टोटल रेजिस्टन्स आला. आता हा 200 ओहम आणि इथचा 1000 ओहम हे दोघं राहतील सिरीजमध्ये, कारण की हे सर्किट समोर असं होईल ना सॉल्व, असं होणार आहे सर्किट समोर सॉल्व. इथे 200. तर हे सिरीजमध्ये आल्याच्या कारणानं इथे 200 ना. हां, तर 1000 + 200 म्हणजे किती झाले? 1200. तर आपल्या जो टोटल रेजिस्टन्स मिळणार तो मिळणार 1200 ओहम. सो सिंपल प्रॉब्लेम आहे, एकदम सिंपल आहे. करून पहा. मी तुम्हाला पहिले सांगितलं की मी प्रॉब्लेमचा आन्सर काढण्याच्या अगोदर तुम्ही आन्सर काढा व्हिडिओला स्टॉप करून, आणि मग क्रॉस चेक करा की तुमचं आणि माझं आन्सर बरोबर आहे की नाही आहे. तर ठीक आहे, म्हणजे काय होईल की तुम्हाला तुमचं कुठं चुकलं तुम्हाला मिस्टेक समजून येतील. तर इथे ऑलरेडी मार्क केलेलं आहे आन्सर बी जे आहे ते आन्सर राहणार इथं 1200 ओहम. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय म्हणतो आहे 59 नंबरचा. वरील आकृतीमध्ये स्विचेस S1 आणि S2 चालू क्लोज केले असतो झालेला इथं असता पाहिजे होतं. समजा दोन्ही स्विच आपण सुरू केले तर काय होईल म्हणते? चालू केले असता. तर ऑप्शन ए म्हणते आहे की L1 म्हणजे जो लॅम्प 1 आहे जास्त प्रकाश देईल L2 आणि L3च्या तुलनेत. L1 कमी प्रकाश देईल L2 आणि L3च्या तुलनेत. L1 सारखा प्रकाश देईल L2 आणि L3च्या तुलनेत. कसं काय करणार तुम्ही? हे कोण कसा प्रकाश देणार, कसं काय समजणार? भाऊ लक्षात ठेवा, मी तुम्हाला थेरी शिकवतानाही सांगतो की जोपर्यंत आपल्याला काही शेंडाबुडक माहीत नाही राहणार तोपर्यंत आपण राईट उत्तर देऊ शकणार नाही. तर मग हवेत तर आपण काहीचेही उत्तर देऊ शकतो. ओके, थोडेसे कन्सेप्ट आपल्याला माहीत असले पाहिजे. नाही तर मग मला वाटते, मला असं वाटलं, फील झालं, तर ते फीलला वाटलेला इथं काही अर्थ नाही आहे. कन्सेप्टला महत्त्व आहे इथे. तर पहा, वाटते जर तुम्हाला ए वाटते, बी वाटते, तर मलाही कोणतं डी वाटते असं नाही होणार. कन्सेप्ट काय आहे ते महत्त्वाचं आहे. की पहा, ऑप्शनमध्ये काय म्हटलं होतं की लॅम्प 1 हा लॅम्प 2 आणि 3 पेक्षा जास्त प्रकाश देईल, किंवा लॅम्प 1 हा कमी प्रकाश देईल, किंवा लॅम्प हा
L1 हा सारखा प्रकाश देईल, कसं काय ठरवाल तुम्ही पहा. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की ओहम्सच्या नियमामध्येही किंवा कंपाऊंड सर्किटमध्येही अगोदर एकदा सांगितलेलं आहे मी तुम्हाला, मला वाटते की कोणता लॅम्प किती प्रकाशित होईल हा डिपेंड आहे त्या लॅम्पला मिळणारा व्होल्टेज, ना की त्याची पॉवर किती आहे. तर म्हणजे असं नाही, असं समजायचं नाही की मग 100 वॅटचा लॅम्प आहे तर मग 100 वॅटचा म्हणजे जास्त प्रकाशित होईल. ओके, म्हणजे मग L2 आणि L3 हे जास्त प्रकाश देतील L1पेक्षा. मॅक्झिमम मुलं याचं उत्तर चुकीचं मार्क करतात, तर तसं नाही राहणार. पहा, हा जो लॅम्प 1 आहे, लॅम्प 1 याचं पॉवर 60 किती वॅट आहे, 40 वॅट. तर ज्याची पॉवर सर्वात कमी त्याचा रेजिस्टन्स सर्वात जास्त येतो. असं नाही की हे फॉर्म्युल्यावरून प्रूव्ह होते. आता याचा रेजिस्टन्स जास्त आहे ना, तर याला मिळणारं व्होल्टेज पण जास्त राहणार. VD व्होल्टेज ड्रॉप पण याचा जास्त राहणार. का बरं याचा व्होल्टेज ड्रॉप जास्त राहणार? कारण की I गुणेला R जर केलं तर जेवढा रेजिस्टन्स जास्त तेवढा व्होल्टेज ड्रॉप पण काय राहणार, जास्त. ठीक आहे, आपण बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन्स पाहत आहे. एकदम बेसिक क्वेश्चन समोर आहे. थोडे जे स्टार्टिंगचे क्वेश्चन्स आहेत ना, जवळपास 75पर्यंत, हे थोडे डिफिकल्ट लेवलचे आहे. तर घाबरून जाऊ नका, एवढे काही कठीण क्वेश्चन्स नाही आहे, सिम्पलच आहे. जेव्हा जस्ट तुम्हाला थोडी 1-2 वेळेस प्रॅक्टिस करावी लागेल. तर पहा, इथे रेजिस्टन्स जास्त आहे, जेवढा रेजिस्टन्स जास्त तेवढा व्होल्टेज ड्रॉप जास्त, म्हणजे L1ला मिळणारं व्होल्टेज जास्त राहणार. आणि जे हे 2 लॅम्प आहे याचा रेजिस्टन्स कमी आहे, म्हणजे साहजिकच आहे याला मिळणारं व्होल्टेज कमी राहणार. तर ज्याला मिळणारं व्होल्टेज जास्त तो जास्त ब्राईट होईल, जास्त प्रकाशित होईल. म्हणून याचं राईट आन्सर राहणार की जो L1 आहे तो जास्त प्रकाश देईल. ठीक आहे, सो नेक्स्ट आन्सर इथे राहणार आपलं ऑप्शन 1 नंबरचं. ठीक आहे, ए बरोबर राहणार इथं. L1 जास्त प्रकाश देईल L2 आणि L3च्या तुलनेत. नेक्स्ट क्वेश्चन म्हणतो आहे 60 नंबरचा. इथे आपल्याला वरील आकृती, म्हणजे आकृती तेच आहे, वरील आकृतीमध्ये स्विचेस S1 आणि S2 चालू क्लोज केले आणि सप्लाय व्होल्टेज 400 व्होल्ट वाढवले तेव्हा. आता पहिले सप्लाय व्होल्टेज किती होते पहा एकदा. पहिले जे सप्लाय व्होल्टेज होतं त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे आणि आताचं इथे दिलं आहे का आपल्याला सप्लाय व्होल्टेज, चेक करा एकदा. हां, दिलं आहे. सप्लाय व्होल्टेज जे आहे ते आपल्याला इथे दिलेलं आहे 200 आहे, दिसते इथे खाली 200 व्होल्ट आहे. आता हे 200 व्होल्टचं आपण काय केलं म्हणते तो 400 व्होल्ट केलं. ओके, 200 व्होल्टच्या ठिकाणी 400 व्होल्ट केलं तर सर्किटमध्ये काय बदल होईल. वरील आकृतीमध्ये स्विच S1 आणि S2 चालू ठेवले आणि जे व्होल्टेज आहे ते 400 व्होल्ट केलं. तर पहा, व्होल्टेजमध्ये जर वाढ केली तर करंटमध्ये वाढ होते. अगदी बरोबर, हे कोणाच्या नियमानुसार होते, ओहम्स लॉनुसार. बरोबर, म्हणजे इथे व्होल्टेज जे 400 केलं तुम्ही तर ह्या सर्किटमधून वाहणारा जो करंट आहे तो पण दुप्पट होणार. आता करंट जर दुप्पट झाला ना तर या लॅम्पला मिळणारा जो व्होल्टेज ड्रॉप आहे तो पण दुप्पट होणार. आता तो किती कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही, मी नाही करत इथे कॅल्क्युलेट, कारण की मग मला टोटल रेजिस्टन्स वगैरे काढून. तर जो काही इथे व्होल्टेज ड्रॉप होणार तो पण दुप्पट होणार. आणि तो जर व्होल्टेज ड्रॉप, आता पहा, आता मी या प्रॉब्लेमला सॉल्व केलेला आहे अगोदर, पण तुम्ही सॉल्व करून पाहा आणि चेक करजा की किती व्होल्टेज ड्रॉप येतो. तर तो जो काही येणारा व्होल्टेज ड्रॉप आहे ना तो या रेटेड व्होल्टेजपेक्षा जास्त जाणार. जे काही या लॅम्प 1चं व्होल्टेज आहे किती, 200 व्होल्ट, याच्यापेक्षा जास्त व्होल्टेज जर या लॅम्पला मिळालं तर हा लॅम्पचा सत्यानाश झाला. का बरं? कारण की तुम्ही व्होल्टेज वाढवलं. व्होल्टेज वाढवल्यानं करंट वाढणार. करंट वाढवल्यानं इथे व्होल्टेज आणि करंट आणि रेजिस्टन्सचा गुणाकार वाढणार, म्हणजे या लॅम्पला मिळणारं व्होल्टेज वाढणार. आणि या लॅम्पला मिळणारं व्होल्टेज एवढं वाढणार की जे 200पेक्षा जास्त होणार. आणि त्यामुळे जो लॅम्प बर्न आहे तो जळून जाणार, म्हणजे बर्न होणार, फ्यूज होणार. सो याचा आन्सर जे आहे ते राहणार आपलं लॅम्प 1A नंबरचं. दिवा जो लॅम्प 1 आहे तो जळून जाणार. ठीक आहे, करून पहा प्रॉब्लेमला. पहिले टोटल रेजिस्टन्स तर मी तुम्हाला काढलेलंच आहे 1200 ओम. मग करंट काढा टोटल, मग करंट काढल्यानंतर व्होल्टेज ड्रॉप काढा आणि मग व्होल्टेज वाढवा. मग व्होल्टेज वाढवल्यानंतर परत करंट कॅल्क्युलेट करा आणि मग परत व्होल्टेज ड्रॉप काढा. तुम्हाला फरक समजेलच की नेक्स्ट टाईम जे आहे व्होल्टेज ड्रॉप तो खूप जास्त झालेला असेल. नंतरचा प्रॉब्लेम आहे 61 नंबरचं. आकृतीमध्ये दाखवलेल्या विस्टोन ब्रिजमध्ये P=9, Q=11 आणि R=4 ओहम, तर S= किती पहा. विस्टोन ब्रिजचा प्रॉब्लेम आहे, झोपेतही करता आला पाहिजे. काय सांगितलं तुम्ही तुम्हाला की विस्टोन ब्रिजचं जर प्रॉब्लेम आलं तर अपोजिट ब्रँचचा गुणाकार करायचा आपण, म्हणजे P×S बरोबर Q×R. आता काय करता रे बा,
कोणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला, एसची. बस एसची व्हॅल्यू काढायची ना, बाकी 3 व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्याच आहेत. पा पी क्यू आरच्या व्हॅल्यू दिलेल्या आहे. बस पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर. प्रश्न त्या फॉर्म्युल्यामध्ये हा फॉर्म्युला झाला तुमचा. बस हा विस्टोन ब्रिजचा फॉर्म्युला. काही एवढं जास्त पाठ करायची गरज नाही. फॉर्म्युला जस्ट अपोजिट ब्रँचचा गुणाकार बरोबर असतो. बस एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पीची व्हॅल्यू किती आहे, 9, तर 9 पुट करा. एसची व्हॅल्यू दिली आहे का, नाही, ती तर काढायचीच आहे ना, मग कशी पुट करणार, बरोबर. क्यूची व्हॅल्यू किती आहे आपल्याला दिलेली, 11, तर ती 11 पुट करा. गुणेला आरची व्हॅल्यू किती आहे, 4, तर 4 लिहा. आता एसची व्हॅल्यू काढायची आहे, तर हा एस इथंच राहणार. जो 11 गुणेला 4 आहे ते तिथंच राहणार. आणि हा जो 9 आहे गुणाकारातला, हा भागाकारात जाणार. हे सगळं मी तुम्हाला थेरी शिकवताना हे पण सांगितलं होतं. तर काय होणार मग आता इथे, 11 चूक 44 आणि भागेला 9. भाग जातो का याला, नाही. सो ऑप्शन्स राहणार इथे 44/9. नेक्स्ट पेजवर आहे याचे ऑप्शन्स 44/9. तर 44/9 म्हणजे 44/9 तर नाही आहे इथे, तर इथे तुम्हाला आता कॅल्क्युलेशन्स करावं लागेल. 44/9 किती आन्सर येणार, 9 चूक 36, 9 5 45 तर जमत नाही. 9 चूक 36 म्हणजे किती झाले, ते 8 उरले, हा पॉईंट, आणि इथे झाला 80, बरोबर. 9 8 72 म्हणजे 4.8 जे आहे ते आपलं आन्सर येणार, ऑप्शन ए नंबरचा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स आहे आपल्याकडे दिलेला 62 नंबरचा. 6 सारख्या किमतीचे विरोध रेजिस्टन्स आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जोडले आहे व प्रत्येक विरोधची किंमत 2 ओहम आहे, तर कोणत्याही 2 टोकांवर एकूण विरोध किती. मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. पहा, सिम्पलही आहे आणि इम्पॉर्टंटही आहे, पण कन्सेप्ट भारी आहे याच्यामधील. आपल्याला इथे काय यूज करावं लागेल रे, करा बरं सॉल्व. व्हिडिओला स्टॉप करून पहिल्या प्रॉब्लेमला सॉल्व करा. काढा उत्तर किती येते. तर काय करणार, प्रत्येक रेजिस्टन्सची जी किंमत आहे ना, ती 2 ओहम दिलेली आहे. प्रत्येकाची किंमत, याची सगळ्याची किंमत 2 ओहम आहे, असं एक्झाम क्वेश्चन्समध्ये म्हटलेलं आहे. पहा, तर कोणत्याही 2 टोकांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, टोटल रेजिस्टन्स काढायचा आहे. तर इथे हा जो काही आहे पॉईंट ए आणि बी, याच्यामध्ये मी टोटल रेजिस्टन्स काढतो. तुम्ही कोणतेही घेऊ शकता, सी बी किंवा ए सी कोणतेही घेऊ शकता. मी ए आणि बी घेतले. आता ए आणि बी जर घेतले तर मला कोण सिरीजमध्ये कोण पॅरलल आहे दिसते. पहा बरं, कोण सिरीजमध्ये कोण पॅरलल. जन्मातही ओळखू शकणार नाही मी तुम्ही की कोण सिरीज आणि कोण पॅरलल आहे. का बरं, कारण की हे प्रॉब्लेम पाहता बरोबरच लक्षात येते की हे स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मेशनचं प्रॉब्लेम आहे. आणि मी तुम्हाला स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मेशन शिकवलेलं आहे. सोबत शिकवताना स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मेशनचे फॉर्म्युले कसे पाठ करायचे ते पण शिकवलेलं आहे. आता त्याचं भाऊ काम आहे इथे. ओके, मी तुम्हाला सांगितलं होतं थेरीच्या वेळेस, एक तर तुम्हाला ते फॉर्म्युला विचारेल एक्झाममध्ये किंवा मग त्याच्यावरचं गणित विचारेल. तर इथे तुम्हाला आता विचारलं, आणि सुदैवानं हे जे प्रॉब्लेम विचारलं आहे याच्यामध्ये सर्व व्हॅल्यू सारखे आहेत, म्हणजे कमी वेळात हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. तर एक फॉर्म्युला मी तुम्हाला लिहून दिला नव्हता वाटतं स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मेशनच्या वेळेस, किंवा मागच्या MCQमध्ये लिहून दिला असेल, नसं नाही तर लिहून घ्या. पहा, स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मेशनमध्ये हा डेल्टा रेजिस्टन्स, डेल्टामधला जो काही रेजिस्टन्स असतो ना, तो 3 पट असतो स्टारमधल्या रेजिस्टन्सच्या. हे एवढं डोक्यामध्ये फिट करून ठेव जा. जो काही डेल्टामधला रेजिस्टन्स असतो तो स्टारमधल्या रेजिस्टन्सच्या किती पट असतो, 3 पट. तर पहा, आता हे जे सर्किट आहे ना, याला जर सॉल्व करायचं असेल तर आपलं हे जे मधातलं स्टार कनेक्शन आहे ना, हे जे काही मधातलं आहे, याला आपण डेल्टामध्ये कन्वर्ट करून घेऊ. काय होते डेल्टामध्ये ते पहा पुढे. डेल्टामध्ये का कन्वर्ट करणार, कारण की इथं एक रेजिस्टन्स असा येणार, एक रेजिस्टन्स असा येणार इथे, आणि एक रेजिस्टन्स असा खाली येणार इथे, बरोबर. आणि हे मधले निघून जातील, हा निघून जाणार, हा निघून जाणार, हा निघून जाणार, बरोबर. मग हे सर्किटमध्ये काय उरणार रे बा, हे 2 ब्रँच पॅरललमध्ये दिसतील, हे दोघंजणं पॅरललमध्ये दिसतील, आणि हे खालचे 2 पॅरललमध्ये दिसतील, बरोबर. पण आता आपल्याला जर टोटल रेजिस्टन्स काढायचा असेल तर कसा हा जो स्टार टू डेल्टा ट्रान्सफॉर्मेशन करायचा आहे तर याची व्हॅल्यू कशी येणार. ठीक आहे, पहा, तर याची व्हॅल्यू जर तुम्हाला काढायची असेल, जो काही आहे हा, आता हे जे 2 ओहम आहे आतमधले, हा 2 ओहम, हा 2 ओहम, ह्या कसल्या व्हॅल्यू आहेत, स्टारमधल्या. आता जस्ट मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिला आहे की जर तुम्हाला स्टारमधल्या व्हॅल्यू माहीत असेल तर तुम्ही डायरेक्टली डेल्टामधली व्हॅल्यू काढू शकता. काय येणार मग डेल्टामधली व्हॅल्यू, सरळ 3 इंटू स्टारमधली व्हॅल्यू. स्टारमधली व्हॅल्यू आहे 2 ओहम, तर 2 जर इथं पुट केला आपण तर ते येईल 6 ओहम. ठीक आहे, म्हणजे हा जो न्यू रेजिस्टन्स आहे हा 6 ओहमचा होणार,
हा पण 6 ओहमचा होणार आणि हा पण 6 ओहमचा होणार, बरोबर. आणि आता याला पॅरललमध्ये सॉल्व करावं लागेल. हे दोन पॅरलली, हे दोघंजणं पॅरलली आणि हे दोघंजणं पॅरलली सॉल्व करावं लागेल. तर कॅल्क्युलेशन्स तर एकदाच करा, कारण बाकीचे व्हॅल्यू सारखेच आहे. 2 6 व्हॅल्यू सारखेच आहे. तर 2 गुणेला 6, अंशामध्ये दोघांचा गुणाकार, छेदामध्ये दोघांची बेरीज. तर 2 1 2, 2 4 8, म्हणजे इथे येणार 3/2, बरोबर. चला, तर आता 3/2 आला म्हणजे तुम्ही त्याला 1.5 पण म्हणू शकता. 3/2 म्हणजे 1.5 ओहम. आता हे सर्किट तुम्हाला परत काढावं लागेल. कसं येणार पहा, मी सर्किटला काढतो आहे. तर तो जो काय आहे खालचा रेजिस्टन्स ए, हा पॉईंट ए आहे आपला आणि हा पॉईंट बी आहे. तर इथे 1.5चा येणार रेजिस्टन्स. 3/2 म्हणजे 1.5, कारण की होतं ना दोघांचा, होऊन घ्या. हा जो आहे 6 आणि 2, हे दोन जेव्हा तुम्ही पॅरलमध्ये सॉल्व करणार तेव्हा इथं 1.5 येणार आणि हा 1.5 आणि इकडचा 1.5, हे दोघंजण येणार सिरीजमध्ये. इथे हा एक असा येणार आणि हा एक असा येणार. तर हा 1.5चा होणार इथे आणि हा 1.5चा. तुम्ही याला असं वरतं त्रिकोणामध्ये काढलं तरी चालते. शेवटी त्रिकोणामध्ये काढलं तरी त्याची बेरीज होणार ना. जसं आता मी जर याला रफ करून डबल काढतो म्हटलं, पहा असं जर काढलं आपण या सर्किटला, की हे जे दोन होते इकडच्या लेफ्ट साईडचे त्याच्या मिळून एक बनेल आणि इकडे राईट साईडचे जे दोन होते त्याच्या मिळून एक बनेल. तर हा 1.5 ओहमचा आणि हा 1.5 ओहमचा. शेवटी हे काय होऊन राहिले रे बा, दोघंजणं सिरीजमध्येच होऊन राहिले ना. हे जे दोन रेजिस्टन्स आहे सिरीजमध्येच, कारण की इथून करंट याच्यामध्ये गेला, याच्यामधून बाहेर आला आणि याच्यामध्ये घुसला. आठवते मी सांगितलं तुम्हाला, एकामधून करंट दुसऱ्यामध्ये, दुसऱ्यामधून तिसऱ्यामध्ये असं जर जात असेल तर तेव्हा ते सिरीज सर्किट असते. खूपदा कन्सेप्ट रिपीट केला तर 1.5 + 1.5 किती झाला, 3 ओहम, बरोबर. 1.5 + 1.5 3 ओहम. आता पुढे या सर्किटला आणखी सॉल्व करा. वरतं आहे 3 ओहमचा आणि खाली आहे 1.5 ओहमचा रेजिस्टन्स. आणि हे जे दोन दिसत आहेत आपल्याला हे आहेत पॅरललमध्ये. हा 1.5 ओहमचा आणि वरचा 3 ओहमचा. बस आता याला सॉल्व करायचं आहे. तर मी याला थोडं इथे सॉल्व करतो आहे. अंशामध्ये दोघांचा गुणाकार आणि छेदामध्ये दोघांची बेरीज, ठीक आहे. तो टोटल रेजिस्टन्स किती होणार आपला इथे, एक सेकंड. चला, तर इथे होणार 3 × 1.5 / 4.5, दोघांची छेदामध्ये बेरीज. तर पॉईंट सारख्या घरानंतर आहे तर डायरेक्टली आपण काढू शकतो. तर 3 × 15 / 45, बरोबर. 15 × 1 = 15, 15 × 3 = 45, 3 आणि 3 कॅन्सल झाले. ॲन्सर आलं 1 ओहम. सो फायनल आपला ॲन्सर आहे इथे 1 ओहम. ऑप्शन ए राईट ॲन्सर. सॉल्व करा. सॉल्व केल्याशिवाय नाही कळणार तुम्हाला. नाही तर मग तुम्ही असं फक्त व्हिडिओला पाहत राहिले मटमट्यासारखे तर नाही जमणार आहे. कागद पेन घ्यावं लागेल, जसं जसं मी सांगतो तसं तसं सॉल्व करावं लागेल. नवीन नवीन डायग्राम काढावे लागतील तर कुठंतरी समजेल. नाही तर मग जस्ट तुम्ही फक्त प्रॉब्लेम पाहून राहिले, ऐकून राहिले तर जमत नाही. पहिले तुम्ही सॉल्व करा. मी तुम्हाला हेही सांगितलं. पहा पुढे काय म्हणते नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याला 63 नंबरचं. रेजिस्टन्स 1 ओहम, 2 ओहम, 3 ओहम त्रिकोणामध्ये जोडले आहे. जर 1.5 व्होल्ट, इथे 1.5 व्होल्टचा सेल आहे ना, सेल आहे म्हणजे व्होल्टेजच असेल. तर 1.5 व्होल्टचा सेल 3 ओहम विरोधाच्या समांतर पॅरलल जोडला तर त्यामधून वाहणारा करंट किती. पहा मित्रांनो, पूर्ण सर्किट नाही काढलं ना तुम्ही तरीही चालते. डायरेक्टली इथला करंट काढू शकता तुम्ही. जर तुमची अंडरस्टँडिंग पॉवर प्रॅक्टिस जर खूप चांगली असेल तर तुम्ही किती व्होल्ट आहे, 1.5 व्होल्ट सेलचं व्होल्टेज आहे आणि कोणाच्या पॅरलल लावला आहे म्हणते तो 3 ओहमच्या, आणि त्यातूनच वाहणारा करंट विचारला. मग बाकीचं काय घेणं देणं आहे, काहीच नाही. इथे होणार 15/30. 15/30 म्हणजे 1/2 आणि 1/2 म्हणजे होणार 0.5 ॲम्पियर. जस्ट सिम्पल ॲन्सर आहे 0.5, म्हणजे बी नंबरचं ऑप्शन आपलं इथं बरोबर राहणार. पण जर समजा बायचान्स तुम्हाला नाही कळलं हे प्रॉब्लेम की कसं सॉल्व केलं तर, किंवा प्रॉब्लेममध्ये काय म्हटलं तर पहा परत वाचा क्वेश्चन्सला. काय म्हणतं आहे, 1 ओहम, 2 ओहम आणि 3 ओहम त्रिकोणामध्ये जोडले आहे. बस एवढं म्हटलं त्यांना तर मग तेवढंच करा ना. पहिले 1 ओहम, काहीतरी 2 ओहम आणि नंतर 3 ओहम असे 3 रेजिस्टन्स कसे लावलेले आहेत म्हणते तो त्रिकोणामध्ये. तर माझ्याकडे हा 1 ओहम, हा 2 ओहम आणि हा 3 ओहम कसे घेऊ शकता तुम्ही, बरोबर. त्रिकोणामध्ये जोडले आहे. पुढे काय म्हणते आहे,
जर 1.5 व्होल्टचा सेल 3 ओहम विरोधाच्या समांतर जोडला, म्हणजे पॅरल, म्हणजे याच्या पॅरलल जोडला आपण, किती व्होल्टचा सेल, इथे जे आहे सेलचं व्होल्टेज ते आहे 1.5 व्होल्ट, इथे लावला आपण 3च्या ॲक्रॉसमध्ये, तर त्यातून वाहणारा त्यामधून वाहणारा करंट किती, त्यामधून म्हणजे कोणामधून, 3 ओहमच्या पॅरललमधून, म्हणजे 3 ओहमचा जो पॅरलल लावला आपण बॅटरी त्याच्यामधूनच विचारला असेल ना, तर इथून वाहणारा करंट तुम्हाला काढायचा आहे. तर काय फॉर्म्युला आहे, जस्ट वरतं सांगितलं मी, V/R. व्ही किती आहे, पॅरलल सर्किट आहे ना, तर इथे 1.5 मिळेल या 3 व्होल्टला, हे जे काय आहे 1.5 मिळेल, आणि खाली किती रेजिस्टन्स आहे 3 ओहम, तर 3ने आपण याला डिवाइड केलं तर 0.5 एम्पियर हा आपला ॲन्सर येणार. ठीक आहे, सिम्पल प्रॉब्लेम होतं. नेक्स्ट ॲन्सर येणार आपलं, नेक्स्ट क्वेश्चन्स आहे आपल्याकडे 64 नंबरचा क्वेश्चन्स. ठीक आहे, आकृतीमध्ये दाखविलेल्या सर्किटमधील 2 ओहम विरोध रेजिस्टन्समधून किती करंट प्रवाहित होईल. 2 ओहम. करा बरं ट्राय या प्रॉब्लेमला, पटकन व्हिडिओला सुरू ठेवा आणि ट्राय करा, या 2 ओहममधून किती करंट प्रवाहित होईल. पहा, लक्ष द्या, जर तुमचा ॲन्सर नसेल आला तर इथे तुम्हाला टोटल करंट दिलेला आहे, बरोबर. आता तुम्ही काय म्हणता सर, की मला जर याच्यातून वाहणारा करंट विचारला आहे, तर मला या 10 ओहममधून आणि या 2 ओहममधून सारखा करंट वाहणार, हे फिक्स आहे. का बरं, कारण की 10 ओहम आणि 2 ओहम सिरीजमध्ये आहे, बरोबर. मग आता तुम्हाला 10 याच्यामधला जर करंट काढायचा असेल तर V/R म्हणजे या दोघांच्या बाजूचं व्होल्टेज जर मला माहीत पडलं, इथलं व्होल्टेज जर मला माहीत पडलं या 2 पॉईंटच्या बाजूचं, ठीक आहे, तर मला रेजिस्टन्स तर ऑलरेडी माहीत आहे, 10 ओहम आणि 2 ओहम किती होणार, 12 ओहम. तर मी या रेजिस्टन्सच्या जागेवर 12 ओहम पुट करून देणार. बस सर मला व्होल्टेज माहीत नाही, तेवढं तुम्ही सांगून द्या. जर तुम्ही मला व्होल्टेज सांगितलं तर मी तुम्हाला पटकन करंट सांगतो. तर अशी तर चिवत्यागिरी जमणार नाही भाऊ. ठीक आहे, तुम्हालाच व्होल्टेज काढावं लागेल. जस्ट शिकवण्याची टेक्निक आहे हे. ठीक आहे, की तुम्हाला प्रॉब्लेमला टॅकल कसं करायचं, आपलं उत्तराजवळ आपण कसं पोचायचं, आपण विचार कसे करायचे, ते मी तुम्हाला समजून सांगत आहे. ठीक आहे, आता तुम्ही तर उत्तर सॉल्व करूनच घ्याल ना हे, जर बऱ्यापैकी अभ्यास असेल तर. हा आय जर काढायचा असेल आपल्याला, तर याच्या बाजूचं व्होल्टेज आपल्याला लागेल, बरोबर. तर पटकन आपला करंट आपल्याला मिळून जाईल. मग आता व्होल्टेज मिळवण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, तर एक काम होऊ शकते. पहा, याचं सिंपल आहे. या सर्किटचा टोटल करंट तुम्हाला माहीत आहे, जो 1.4 एम्पियर आहे, बरोबर. जर तुम्ही या सर्किटचा टोटल रेजिस्टन्स माहीत केला आणि टोटल रेजिस्टन्सला जर टोटल करंटनं मल्टिप्लाय केलं, तुम्हाला इथलं टोटल व्होल्टेज आरामात मिळते. आणि मग एकदा टोटल व्होल्टेज मिळालं की मग तुम्ही खालचा वरचा कोणताही करंट काढू शकता. ठीक आहे, तर मग टोटल रेजिस्टन्स काढा. आता काय होणार पहा बरं, हे सर्किटला असं जर याला जर सॉल्व करतो म्हटलं आपण आता, तर पहा, हे जे 2 रेजिस्टन्स आहेत 10 ओहम आणि 2 ओहम, या दोघं हे वरतं सिरीजमध्ये आहे, तर या दोघांचं होणार व्होल्टेज रेजिस्टन्सची बेरीज, तर ते किती होणार, 10 + 10 + 2 म्हणजे 12 ओहम. नंतर मग खाली पहा बरं, खाली पण एक रेजिस्टन्स लावलेला आहे, म्हणजे हा 25 ओहमचा आहे आणि हा 5 ओहमचा आहे. तर 25 + 5 किती होणार आहे बा, 30 ओहम. तर खाली येणार इथे 30 ओहमचा रेजिस्टन्स, आणि हा याच्या आउटपुट, इथून किती करंट, एम्पियर करंट वाहत आहे 1.4 एम्पियर, आणि हा आहे आपल्याकडे 30 ओहमचा रेजिस्टन्स. चला, आता वरता आहे 12 ओहम, खाली आहे 30 ओहम, या दोघांना सॉल्व करावं लागेल. मी इथे नेक्स्ट पेज घेत आहे, आपण याला नेक्स्ट पेजवर सॉल्व करू. ठीक आहे, तर इथे 12 गुणेला 30 टोटल रेजिस्टन्स काढत आहे आपण दोघांचा, आणि 12 आणि 30ची बेरीज किती होणार, 42. चला, कितीनं भाग जातो रे बायला, 6 × 5 = 30, 6 × 7 = 42, बरोबर. 6 × 6 = 36, 6 × 7 = 42, 12 × 5 = 60 वरतं, आणि खाली आले 7. तर 60/7 जो आहे तो आहे आपला टोटल रेजिस्टन्स. ओके, आता मला टोटल व्होल्टेज काढायचं आहे, तर VT. करंट लक्षात ठेवला मग अशी तुम्ही, किती होता 1.4 एम्पियर, 1.4 बरोबर, IR ना, I गुणेला R, तर I तर आहे आपल्याकडे 1.4, R किती आला 60/7. 60/7ला तुम्ही डिवाईड करू शकता, पण त्याला डिवाईड करण्याचं काही तकलीफ घेऊ नका.
हा जो 1.4 आहे याला तुम्ही लिहू शकता 14/10. कसं लिहायचं मी सांगितलं होतं तुम्हाला, आणि ज्यांचं मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग आहे त्यांना तर बऱ्यापैकी आहे, तर त्यांना सहज लिहिता येते. तर या 7नं जो आहे तो या 14ला भाग जातो, 7 दोन्ही 14, आणि हा 0 आणि हा 0 इथं कॅन्सल होतो, तर इथे आन्सर येणार 12 व्होल्ट. बरोबर, पाहून घ्या, 7 दोन्ही 14, 0 0 कॅन्सल झाला, साईन दोन्ही 12 व्होल्ट. बस आता तुम्हाला व्होल्टेज मिळालं, तर तुम्ही वरच्या ब्रँचचा करंट काढू शकता. किती आहे, 12 व्होल्टेज आलं, आणि वरची वरची जी ब्रँच होती ना, पहा ही वाली ब्रँच, याचा रेजिस्टन्स पण 12 ओहम आहे. टोटल घ्यावं लागेल बरं. तुम्ही म्हणसाल सर की मला 2 ओहममधलाच करंट विचारला आहे, तर मी टोटल रेजिस्टन्स का घेऊन राहिलो, कारण की लक्ष ठेवा, तुम्ही फक्त 2 ओहमचा डायरेक्ट करंट नाही काढू शकत. 2 ओहमचं डायरेक्ट जर करंट काढायचं असेल तर मग तुम्हाला याच्या बाजूचं व्होल्टेज काढावं लागेल. एवढं इथे किती व्होल्टेज आहे, आणि ते काढणं थोडं लेंदी प्रोसेस होणार, म्हणून त्याच्या चक्करमध्ये न राहायचं. हे 10 ओहम आणि 2 ओहम हे सिरीजमध्ये आहे, दोघांमधूनही करंट सारखा वाहणार, तर डायरेक्टली इथं 10+2 सिरीजमध्ये तुम्हाला ॲडिशन करावं लागेल. तुम्ही इथे घेऊ शकता ना डायरेक्टली, तुम्ही व्होल्टेज तर काढलं जातं 12, तर 12/12 जर केलं तर तुम्हाला ॲन्सर मिळालं 1 अँपियर. ठीक आहे, सो इथे ॲन्सर राहणार आपलं 1 अँपियर, जे ऑप्शन डीमध्ये आहे. ठीक आहे, तर प्रॉब्लेमला नाही तुम्ही पहिल्यांदा सॉल्व केलं असेल तर चला ठीक आहे, पण त्याला मी शिकवल्यानंतर किंवा त्याला एकदा डबल तरी सॉल्व करा. ठीक आहे, आणि या MCQचे सगळ्यांचे स्क्रीनशॉट मारून ठेवा, काही प्रॉब्लेम नाही आहे, आणि तुम्ही त्याला परत परत सॉल्व करा जेणेकरून प्रॅक्टिस होईल, किंवा मग एखाद्या नोट्समध्ये लिहून घ्या. असेच भरपूर सारे MCQ आपण पाहणार आहे समोर. आता हे मराठीमध्ये आहे, नंतर कालांतराने आपण MCQ इंग्लिशमध्ये पण पाहू. पुढचा 65 नंबरचा क्वेश्चन्स आहे. 6 ओहम विरोध रेजिस्टन्स असलेला वायर त्रिकोणामध्ये वाकवला, बेंड केला, तर कोणत्याही 2 टोकांवर एकूण विरोध किती? 6 ओहम जो एक वायर आहे, असा म्हणता येतो की असा वायर आहे एवढा लंबा, ज्याचा टोटल रेजिस्टन्स आहे 6 ओहम. बरोबर, आणि रिकामे कामं केले आपण असे की तो वायर आपण वाकवला, आणि असा वाकवला की त्रिकोणामध्ये वाकवला. तर त्रिकोणामध्ये वाकवला तर 3 सारखे भाग होतील. 3 सारखे भाग जर या वायरचे केले आपण, तर प्रत्येक तुकड्याचा रेजिस्टन्स किती होणार आहे बा? 2, 2 आणि 2. बरोबर, तर म्हणजे इथे रेजिस्टन्स किती होणार? 2 ओहम. इथे रेजिस्टन्स किती होणार? 2 ओहम. आणि इथे रेजिस्टन्स किती होणार? 2 ओहम. असंच प्रॉब्लेम मी तुम्हाला एकदा सॉल्व करून दिला आहे थेरी लेक्चरमध्ये, की 3 रेजिस्टन्स त्रिकोणामध्ये जोडले तर कोणत्याही 2 टोकामध्ये टोटल रेजिस्टन्सची किंमत काढा. तर मी आता इथे एक्सप्लेन करत नाही, डायरेक्टली हे जे आहे इथे तुम्ही टोटल रेजिस्टन्स काढून घ्यायचा. किती होणार हे? 2 + 2 4, आणि 4 × 2, आणि हे झालं 6, तर हे झालं 3, म्हणजे 4/3 आपलं ॲन्सर आहे ना, जे ऑप्शन सीमध्ये बरोबर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 66 नंबरचा. जेव्हा विरोध समांतर पॅरललमध्ये जोडले जातात तेव्हा त्यांचा विभागलेला करंट. पहा, मी तुम्हाला करंट डिव्हिजन रूल सांगितला होता. जेव्हा करंट डिव्हिजन रूल सांगितला होता तेव्हा म्हटलं होतं की ज्याचा तुम्ही करंट काढत आहे, जसं मी स्मॉल I1 काढत आहे, तर मी काय करतो, टोटल करंट घेतो गुन्हेला ज्याचा करंट काढायचा आहे त्याच्या अपोजिटचा रेजिस्टन्स. जसं मला I1 काढायचा तर मी R2 घेणार, भागेला R1 + R2 असा. बरोबर, तर जेव्हा विरोध पॅरललमध्ये असतात, मध्ये जोडले जातात, तेव्हा त्यांच्या विभागलेला करंट जो आहे तो व्यस्त प्रमाणाच्या गुणोत्तरात असतो. इन्व्हर्स रेशो ऑफ रेजिस्टन्स, म्हणजे उलटा रेजिस्टन्स घेतो ना आपण, म्हणून इथे सांगायचं व्यस्त प्रमाणात गुणोत्तर. ठीक आहे, तर इथे आन्सर राहणार बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 67 नंबरचा. 67 नंबरचा आहे 5 सारख्या किमतीचे विरोध. 5 सारख्या किमतीचे विरोध रेजिस्टन्स असलेले लॅम्प प्रत्येकी 1100 ओहम 220 व्होल्ट सप्लायशी सर्किटमध्ये दाखविल्याप्रमाणे जोडले आहे. तर आदर्श आयडियल ॲमीटरमधील रीडिंग किती? पहा, आदर्श ॲमीटर म्हणजे काय? हे जे काही ॲमीटर आहे हे आदर्श आहे, याचा अर्थ असा की या ॲमीटरला इंटरनल रेजिस्टन्स नाही आहे. बरोबर, जर आदर्श म्हटलं नसतं ना भाऊ, तर हे प्रॉब्लेम आणखी थोडंसं डिफिकल्ट झालं असतं, कारण की मग या ॲमीटरला इंटरनल रेजिस्टन्स असता, तर मग तो पण तुम्हाला कॅल्क्युलेशन्समध्ये घ्यावा लागला असता. पण आता ॲमीटरचा इंटरनल रेजिस्टन्सच नाही आहे, तर ॲमीटरमधून वाहणारा करंट तुम्हाला विचारलेला आहे. आणि असे किती रेजिस्टन्स आहे? 5 रेजिस्टन्स आहे. पहा, ॲमीटरमधून करंट कसा वाहणार माहिती आहे का? इथून जो काही ॲम्पियर येणारा करंट आहे वरतून, तो या 3 ब्रँचमध्ये अलग अलग होणार आल्यावर, आणि मग तो खाली 3 जो अलग अलग झालेला आहे तो प्लस खाली परत प्लसमध्ये येणार, आणि जो काही समजा इथून जर वरतून 10 अँपियर करंट गेला, तर खालून पण इथून किती अँपियर करंट जाणार? 10च अँपियर करंट या ॲमीटरमधून पास होणार.
पण आता आपण या तिघांचा वेगवेगळा करंट काढल्यापेक्षा आपण या तिघांचा टोटल रेजिस्टन्स फाइंड आउट करून घेणार डायरेक्टली. पॅरलल सर्किट आहे, तर जे काही इथे 220 व्होल्ट आहे ते या तिघांनाही सारखंच मिळणार 220 व्होल्ट, आणि डायरेक्टली एकच करंट काढणार आणि त्याच्यावरून तोच करंट आपला ॲमीटरमधून वाहणार. कळून राहिलं ना काय सांगत आहे तुम्हाला, तर की जो डोक्याच्या वरतून जात आहे. जस्ट सिम्पल आहे, इथून जेवढा करंट आला तोच तेवढाच करंट खालून जाणार, बरोबर. तर हे जे काही 3 रेजिस्टन्स आहे ना, याला एक करून घ्या. ठीक आहे, तुम्ही अलग अलग पण काढू शकता, असं काही नाही आहे. मग तिन्ही करंटची बेरीज पण करू शकता, तसंही चालते. कसंही केलं तर सारखं आहे. पहा, तर इथे बरं एक काम करू, आपण अलग अलग काढू तुमच्या हिशोबानं. तुम्हाला जर भारी गेलं तर, नाही बसलं तर कुठं आहे, हां चला मला सांगा. आता मला या रेजिस्टन्समधून वाहणारा करंट काढायचा आहे. किती व्हॅल्यू आहे पाहिजे? प्रत्येकाची व्हॅल्यू 1100 ओहम आहे, बरोबर. तर याची व्हॅल्यू पण 1100 ओहमच असेल. याला किती व्होल्टेज मिळून राहिलं? 220 व्होल्ट. का बरं? कारण की पॅरलल सर्किट आहे, म्हणून डायरेक्टली प्रत्येकाला 220 सारखं मिळेल. तर याचा जर करंट काढायचा असेल तर काय येणार? V/R. व्ही किती आहे? 220 व्होल्ट, आणि जो करंट जो रेजिस्टन्स आहे तो आहे 1100. तर हा 0 झाला कॅन्सल. 11 1 जा 11, 11 2 जा 22, म्हणजे जो आहे वरतं येणार आपला 2 आणि खाली 11 2 22 ना, तर 11 2 22 आणि खाली आला 2, म्हणजे हा आला आपल्याकडे 0.2 ॲम्पियर. 210 म्हणजे 0.2 ॲम्पियर. आता मला सांगा, इथून 2.2 ॲम्पियर करंट वाहत आहे, तर या बाजूच्या रेजिस्टन्समधून किती करंट वाहणार आहे बा? 2 ॲम्पियर. 0.2 ॲम्पियर, 2 म्हणजे 0.2 ॲम्पियर. या इकडच्या याच्यामधून किती वाहणार? इथून पण 0.2 ॲम्पियर. का सर? कारण प्रत्येकाची व्हॅल्यू सारखी आहे, 1100. प्रत्येकाला मिळणारं व्होल्टेज पण सारखं आहे, तर मग करंट काय वाहणार? सगळ्यांमधून सारखा. मग तिघांमधूनही जर 0.2 करंट वाहत आहे, तर सर्व करंटची जर बेरीज केली तुम्ही तर किती येणार? 0.2 प्लस 0.2 म्हणजे 0.4, आणि 0.4 मध्ये प्लस 0.2 जर ॲड केला तर 0.6 जो आहे तो येणार तुमचा टोटल करंट, 0.6 ॲम्पियर. सर ऑप्शनमध्ये तर नाहीच आहे 0.6 ॲम्पियर, तर नाही ना, अपूर्णांकामध्ये आहे. तर याला परत अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करून घ्या. तर हा होणार 6/10. 6/10 म्हणजे 3/5 आपलं ॲन्सर राहणार. सो ऑप्शन नंबर C राईट आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला म्हटलेलं आहे इथे. पहा, हे प्रॉब्लेम जे आहे 68 नंबरचं रट्टामार प्रॉब्लेम आहे. ओके, प्रश्न पेपरमध्ये जर आलं तर ज्याला याचं कन्सेप्ट पार्ट आहे तोच या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. 68 नंबरचं आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे प्रत्येकी R ओहमचे म्हणजे हे जे आहे ना, हे जेवढे काही रेजिस्टन्स लावलेले आहे इथे सगळे R ओहमचे आहे. R ओहमचे आहे. R ओहमचे 12 विरोध रेजिस्टन्स घनाकृती सर्किटमध्ये जोडले आहे. 12 रेजिस्टन्स आहे असे, आणि प्रत्येकाची व्हॅल्यू किती आहे? R सगळ्यांची जोडले आहे. तर कर्णाच्या डायगोनल 2 टोकामध्ये बिंदू A आणि 7, पॉईंट A आणि 7 मध्ये एकूण रेजिस्टन्स किती? हा जो आहे पॉईंट A आणि पॉईंट 7. पहा, या प्रॉब्लेमला चुकूनही नॉर्मल मेथडनं सॉल्व करण्याचा प्रयत्न करू नका. जे प्रॉब्लेम आहे ना ते इंजिनिअरिंग लेवलचं आहे, तुम्हाला तसं येण्याचे चान्सेस खूप कमी आहे. पण हे प्रॉब्लेम पाठांतरावरचं असल्याकारणानं येऊ पण शकते, गॅरंटी नाही आहे, 50-50 आहे. तर इथे या प्रॉब्लेमला सॉल्व करायचं जर असेल तर इथे RT = 5/6 × R हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. टोटल रेजिस्टन्स = 5/6 × R. ओके, 5/6 × R म्हणजे या सगळ्या ही जेवढे काही रेजिस्टन्स आहे याच्यातली एकाची व्हॅल्यू. आणि हे जेव्हाही असे लावले जातील ना हे घनाकृतीमध्ये, तेव्हा सगळ्यांची व्हॅल्यू सारखीच असेल. एक्झाममध्ये जर हे प्रॉब्लेम आलंही करायला तर असं कधीच नाही येणार की प्रत्येकाची व्हॅल्यू वेगवेगळी दिली असेल, एकच व्हॅल्यू असेल. जर चुकीने जर वेगवेगळी व्हॅल्यू दिली तर प्रॉब्लेम सॉल्व करायला अर्धा दिवस लागेल. त्याच्यामुळे हे म्हणजे एकंदरीत अर्धा तास तरी लागेल. म्हणून ते प्रॉब्लेम तसं कधीच येणार नाही, प्रत्येकाची व्हॅल्यू सारखीच असेल. आणि जेव्हाही तुम्हाला असं डायगोनली जर विचारले, अपोजिट 2 टोकामध्ये जर टोटल रेजिस्टन्स विचारला तर 1/1 जसं 1 आणि 7 मध्ये विचारला आहे तुम्हाला, तर तिथे हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. RT = 5/6 × R. बरोबर. आता R किती आहे रे भाऊ? Rच आहे दिलेला, म्हणून इथे आन्सरही हेच राहणार, 5/6 × 8, 5/6 × R. तर हे 56 लक्षात ठेवायचे. अब तक 56 मूवी पाहिला असेल तुम्ही, मला वाटते नाना पाटेकरांचा मूवी आहे अब तक 56. बस त्यातला जो आहे अब तक 56 तुम्ही लक्षात ठेवणार. ओके, एक सेकंड. तर इथे आन्सर राहणार A. नेक्स्ट क्वेश्चन म्हणतं आहे आपल्याला 69 नंबरचं,
एकसर सिरीज सर्किटमध्ये सर्व रेजिस्टन्स सर्किटमधून वाहणारा करंट कसा असतो. सिरीज सर्किटमधून सिरीज सर्किट आहे आणि सिरीज सर्किटमध्ये काय पाहिलं होतं आपण, करंट वाहण्यासाठी एकच मार्ग असतो. तर सर्व रेजिस्टन्समधून वाहणारा करंट जो आहे तो सारखा वाहतो. तर सिरीज सर्किटमध्ये सर्व विरोधमधून वाहणारा करंट जो असतो तो सारखा असतो. ऑप्शन सी बरोबर आहे. 70 नंबरचा क्वेश्चन आहे, समांतर पॅरलल सर्किटमध्ये रेजिस्टन्स वाढवल्यास एकूण रेजिस्टन्स काय होतो, कमी. थोड्या वेळा अगोदर सांगितलं, पण केव्हा नवीन रेजिस्टन्स ॲड केला तर टोटल रेजिस्टन्स जो आहे तो काय होतो, कमी होतो. नेक्स्ट क्वेश्चन्स म्हणतो आहे आपल्याला इथं 71 नंबरचा जो आहे पहा. एकसर सिरीज सर्किटमध्ये विरोध रेजिस्टन्स वाढविल्यास एकूण रेजिस्टन्स काय होतो. पॅरललमध्ये रेजिस्टन्स वाढवला तर पॅरललमध्ये रेजिस्टन्स कमी होतो आणि सिरीजमध्ये जर आपण रेजिस्टन्स वाढवला तर टोटल रेजिस्टन्स वाढतो, कारण की सर्वांची बेरीज होतो. 72 नंबरचा आहे, 100 वॅटचे 4 दिवे लॅम्प समांतर पॅरललमध्ये कार्य करत असल्यास एखादा दिवा लॅम्प बंद म्हणजे फ्यूज झाल्यास काय होतं. सर्व लॅम्प बंद पडतात का, नाही, कारण की पॅरलल आहे. फक्त तोच लॅम्प काय होतो, बंद पडतो. म्हणून आन्सर राहणार बी. जस्ट सिंपल आहे इथे आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 73 नंबरचा. काय म्हटलेलं आहे इथे 73 मध्ये, 2 भव्य दिवा म्हणजे इनकॅन्डिसंट लॅम्प. पहा इथे 2 इनकॅन्डिसंट लॅम्पच पाहिजे, हे भव्य वगैरे नाही आहे. मराठीमध्ये थोडंसं काही कन्फ्युजन झालं असेल लिहिताना. तर 2 इनकॅन्डिसंट लॅम्प 60 वॅट आणि 40 वॅट क्षमतेचे एकसर सिरीजमध्ये जोडल्यास 2 लॅम्प आहे आणि दोघंही आपण सिरीजमध्ये लावलं तर कोणता लॅम्प जास्त प्रकाशित होईल किंवा कोणता लॅम्प जास्त प्रकाश घेईल. तर इथे प्रश्न असा आहे, ऑप्शन असा आहे, दोन्ही दिवे 100 वॅट पॉवर खर्च करेल, जे चुकीचं आहे. 100 वॅटचा प्रश्न सुरत नाही आहे. दोन्ही दिवे 50 वॅट पॉवर खर्च करेल, हे पण चुकीचं आहे. किती टोटल पॉवर खर्च करणार याच्यासाठी फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, मी तुम्हाला लिहून दिला होता. 1/PT = 1/P1 + 1/P2. तर मी तुम्हाला सांगितलं होतं आताही थोड्या वेळा अगोदर की ज्याची पॉवर कमी ज्याची पॉवर जास्त त्याचा रेजिस्टन्स सर्वात कमी. ज्याची पॉवर जास्ती त्याचा रेजिस्टन्स कमी, ज्याची पॉवर कमी त्याचा रेजिस्टन्स जास्त, आणि ज्याचा रेजिस्टन्स जास्त त्याला मिळणारं व्होल्टेज जास्त, आणि त्याला मिळणारं व्होल्टेज जास्त तर तो जास्त प्रकाशित होईल. म्हणजे इथे जो आहे 40 वॅटचा लॅम्प हा जास्त प्रकाशित होणार. 73 नंबरचं जे आन्सर आहे ते राहणार डी. 40 वॅटचा लॅम्प जो आहे तो जास्त प्रकाशित होईल. का बरं, कारण की पॉवर कमी आहे तर रेजिस्टन्स जास्त असेल आणि मिळणारं व्होल्टेज जास्त राहणार. 74 नंबरचा क्वेश्चन म्हणतो आहे, 3 ओहमचे 3 विरोध त्रिकोणामध्ये जोडल्यास कोणत्याही 2 टोकांवर एकूण विरोध किती वेळेस आता हे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला आहे. थेरी लेक्चरमध्ये पण सॉल्व्ह केलं, आता पण थोड्या वेळा अगोदर तुम्हाला ते वायरला बेंड केला आपण, तर ते असंच प्रॉब्लेम होतं ना. तर त्रिकोणामध्ये आहे, किती ओहमचे 3 रेजिस्टन्स आहे, 3 ओहमचे 3 रेजिस्टन्स, 3 ओहम 3 ओहम 3 ओहम बरोबर. जोडल्यास कोणत्याही 2 टोकांवर, म्हणजे या 2 टोकांवर आपण काढू. तर हे 2 जे आहेत हे सिरीजमध्ये येणार, तर हे सिरीजमध्ये आले तर यांची होणार सम म्हणजे किती 6 ओहम, आणि मग ते येणार पॅरललमध्ये. तर 6 × 3 × 6/9, तर 3 × 1 = 3 3 × 9, म्हणजे याचं जे आन्सर येणार ते येणार 2 ओहम. सो आन्सर येणार इथे सी. कॅल्क्युलेशन करून पहा तुम्ही शांततेत. नंतरचा 75 नंबरचा क्वेश्चन्स आहे, 1000 ओहमचे 3 विरोध तुमच्याकडे आहेत, परंतु 1500 ओहमचे विरोध हवा असल्यास तुमच्याकडे 1000 ओहमचे 3 रेजिस्टन्स आहे, पण तुम्हाला म्हणते आहे की 1500 ओहमचा रेजिस्टन्स पाहिजे आहे, विरोध हवा असल्यास तुम्ही 3 विरोध कसे जोडाल. आता आपण चमत्कार करायचा नाही, असा जोडू तसा जोडू, मग यू करू ट्यू करू, असा चमत्कार करायचा नाही. असं केलं तुम्हाला खूप वेळ लागेल. डायरेक्टली ऑप्शन पिक करायचं आणि त्याच्यानुसार जोडायचं. पहिल्या फुरसतीमध्ये सी ऑप्शन कटते. कसं काय, तिन्ही समांतर लावू आपण, हे तर चुकलं. का बरं, कारण जेव्हा तुम्ही 1000 ओहमचे 3 रेजिस्टन्स समांतर लावाल तर डायरेक्टली माहिती आहे आपल्याला शॉर्टकटमध्ये त्याचा रेजिस्टन्स कसा काढतो आपण, तर तो होणार 333. तर ते तर चुकीचं उत्तर आहे, ते तर नाही येणार सी. ए आणि बी मधूनच आन्सर आहे. तर मग एक सर्किट घ्या, त्याच्यानुसार सर्किट डायग्राम बनवा आणि आन्सर काढा. जसं पहा काय म्हणते तो, पहिले 2 सिरीजमध्ये आणि 1 पॅरललमध्ये. तर पहिले 2 सिरीजमध्ये असे येणार आणि मग त्यांच्या 1 पॅरललमध्ये असा येणार. तर हे पहिलं सर्किट होणार आणि याच्यावरून काढून पहा की तुम्हाला टोटल रेजिस्टन्स जो आहे तो 1500 ओहम मिळतो का. हा 1000, हा पण 1000 आणि हा पण 1000.
तर वरतं 1000 आणि 1000 किती होणार आहे, हे दोघं सिरीजमध्ये आहे, तर वरता येणार 2000 आणि खालचा हा 1000 जो येणार तो येणार पॅरललमध्ये. तर या 2000 गुणिला 1000 भागेला दोघांची छेदामध्ये बेरीज, तर ते येणार 3000. हे कॅन्सल झाले रे भाऊ. ॲन्सर तो कोणत्याही कंडिशनमध्ये याचं 1500 ओहम येत नाही. ऑप्शन बी बरोबर काय म्हणते, 2 पॅरलल आणि 1 सिरीज, म्हणजे हे सर्किट असं होणार, 2 पॅरललमध्ये, 2 असे पॅरललमध्ये आणि त्यांच्या सिरीजमध्ये 1 तिसरा रेजिस्टन्स, असं होणार हे सर्किट. ठीक आहे. तर इथे 1000 ओहमचा हा येणार, इथे 1000 ओहमचा हा येणार आणि हा 1000 ओहमचा येणार. आता माहिती आहे का, पहा हे 2 रेजिस्टन्स सिरीज पॅरललमध्ये आहे. तर तुम्हाला मी आता थोड्या वेळा किती वेळा सांगितलं की 2 रेजिस्टन्स जर पॅरलल असेल तर टोटल, आणि ती सारख्या व्हॅल्यूचे असेल तर त्यांचा टोटल रेजिस्टन्स असतो एकाच्या अर्धा. तर हा 500 ओहमचा आणि हा 500 जो काही इथं आला तो आणि समोरचा 1000 हे सिरीजमध्ये राहणार, त्याची होणार ॲडिशन आणि हे होणार मग 1500 ओहम. तर झालं ॲन्सर आपलं. म्हणजे इथे ॲन्सर राहणार आपलं किती नंबरचं, बी बरोबर, 2 समांतर आणि 1 सिरीजमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन म्हणतो आहे आपल्याला इथे समांतर, एक सेकंड याला रब करू द्या. समांतर पॅरलल सर्किटमध्ये पुढीलपैकी कोणती राशी सारखी असते. डोळे मिटून सांगू शकता तुम्ही गुणधर्म पाठ असले तर. सिरीज पॅरलल सर्किटमध्ये जे आहे ते व्होल्टेज काय असते, सर्वांचं सारखं असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे इथे 77 नंबरचा. R1 आणि R2 दोन विरोध रेजिस्टन्स सिरीजमध्ये जोडले असतात, त्यांचा एकूण विरोध 4.5 ओहम होतो आणि ते समांतर पॅरलल जोडले असतात, त्यांचा इथे 1 ओहम आहे, 12 नाही आहे, 1 ओहम आहे. तर त्यांचं जेव्हा ते पॅरललमध्ये लावतो तेव्हा त्यांचा टोटल रेजिस्टन्स जो आहे तो 1 ओहम होतो किंवा आहे. तर ते 2 रेजिस्टन्स किती. तर हे प्रॉब्लेम नॉर्मल मेथडनं पण सॉल्व होते, पण नॉर्मल मेथडनं सॉल्व करू नका, कारण की आपल्याला तिथे काही जाऊन आपला किती नॉलेज आहे हे दाखवायचं नाही आहे. आपल्याला जस्ट कमीत कमी वेळामध्ये उत्तर राईट काढायचं आहे. तर पहिल्या फुरसतीमध्ये हे ऑप्शन ए कटणार, हे बी कटणार. का बरं, कारण त्यानं इथे सांगितलं आहे प्रश्नामध्ये की R1 आणि R2 जेव्हा सिरीजमध्ये लावतो तेव्हा त्यांचा टोटल रेजिस्टन्स 4.5 होतो, बरोबर. आता सिरीजमध्ये टोटल रेजिस्टन्स कसा काढतो आपण, सर्व रेजिस्टन्सची बेरीज म्हणजे R1 + R2. जर समजा हा R1 आहे आणि हा जो आहे R2 आहे आणि या दोघांचा जर आपण टोटल रेजिस्टन्स काढला तर तो 4.5 यायला पाहिजे ना. हा तर किती येतो रबा, 9 येतो, म्हणून हे ऑप्शन कटलं. खालच्याचा बा किती येतो, 12 ओहम, हाही कटला. आपला आन्सर 4.5 मॅच झालं पाहिजे पहिले. याचं होतं का सी नंबरचं, पहा बरं, 1.5 + 3 हो 4.5 आणि खालचं 1.5 + 0.5 हा तर 2 ओहम होऊन राहिला, म्हणजे हा पण नाही जमत. तर इथे राईट आन्सर आहे सी. बस झालं तुमचं. बाकी कॅल्क्युलेशन्स तुम्हाला करण्याची काही आवश्यकता नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन म्हटलं आहे इथे आपल्याला 78 नंबरचा. आपल्याकडे 2 ओहम, 3 ओहम व 6 ओहम असे 3 विरोध रेजिस्टन्स आहे. तर पुढीलपैकी कोणत्या जोडणीमध्ये 4 ओहमचा विरोध तुम्हाला मिळेल. ठीक आहे. आता मी तुम्हाला जस्ट थोड्या वेळा तो सांगितलं ना, 1500 ओहमचा रेजिस्टन्स आपल्याला हवा आहे आणि ती 1000 ओहमची आपल्याकडे रेजिस्टन्स आहे. बस सेम प्रॉब्लेम आहे. तिन्ही पॅरललमध्ये, हे चुकीचंच आहे, तिन्ही पॅरललमध्ये जोडून जमणार नाही आपल्याला. आपल्याला किती ओहम पाहिजे, 4 ओहम पाहिजे ना, तर हे तर नाही जमणार. ऑप्शन बी काय म्हणते आहे, 2 ओहम रेजिस्टन्स जो आहे तो सिरीजमध्ये कोणाच्या, 3 आणि 6च्या पॅरललमध्ये. तर याला सॉल्व करून पहा. 2 ओहमचा पहिला जो आहे तो सिरीजमध्ये येणार, कोणाच्या म्हणते आहे, 3 आणि 6च्या समांतर. जे काही 3 आणि 6 समांतर आहे याच्या सिरीजमध्ये येणार. तर या प्रॉब्लेमला हे जे ऑप्शन आहे याची डायग्राम अशी होणार. ठीक आहे. 2 ओहम विरोध रेजिस्टन्स एकसर सिरीजमध्ये 3 व 6 ओहमच्या पॅरललमध्ये. ठीक आहे. तर हा 3 ओहम आणि हा 6 ओहम. आता पहा, हा जो 3 ओहम आणि 6 ओहम आहे हे पॅरललमध्ये आहे ना, त्याला सॉल्व करा. यांचा टोटल रेजिस्टन्स किती होणार या दोघांचा, हे जे काही आहे या दोघांचा टोटल रेजिस्टन्स तो कॅल्क्युलेट करू आपण. 3 × 6 आणि 3 + 6 9, तर हा होणार यांचा टोटल रेजिस्टन्स 2 ओहम. आता हा 2 ओहम आणि हा 2 ओहम किती होणार आहे बघा टोटल रेजिस्टन्स, 4 ओहम. बस मिळाला, खतम काम आपलं. ऑप्शन बी ॲन्सर राईट राहणार इथे. बाकी चेक करायची काही आवश्यकताच नाही ना, इथेच तुम्हाला ॲन्सर मिळालं. 3 घटक समांतर, म्हणजे 3 घटक म्हणजे 3 रेजिस्टन्स समजून घ्या इथे. 3 घटक समांतर म्हणजे पॅरलल लावले तुम्ही, मध्ये जोडले असून त्यांचा कंडक्टन्स G1, G2, G3 आहे. तर एकूण कंडक्टन्स किती. पॅरलल सर्किटमध्ये आपण टोटल कंडक्टन्स कसा काढतो सांगा पटकन. GT = G1 + G2
प्लस G3 हे मी तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स जेव्हा शिकवले तेव्हा पण सांगितलं होतं आणि हे पाठ करण्याचे ट्रिक पण तुम्हाला सांगितलं. मी तुम्हाला माहीत आहे थेरी जेव्हा शिकवतो तेव्हा फक्त थेरी शिकवतच नाही, ती पाठ कशी करायची आणि ती लक्षात कशी ठेवायची आणि ती आली कशी हे पण एक्सप्लेन करत असतोस. ओके, तर याचं आन्सर काय राहणार मग डी नंबरचं. 79चं आन्सर आहे डी नंबर. त्याच्यानंतर मग आहे आपल्याकडे G1, G2, G3. 80 नंबरचा क्वेश्चन्स आहे. 60 वॅटचा दिवा लॅम्प रूम हीटरच्या सिरीजमध्ये जोडला, एकसर जोडला म्हणजे सिरीजमध्ये जोडला आहे. 60 वॅटचा दिवा रूम हीटर आहे एक आणि त्याच्या सिरीजमध्ये जोडला आहे. जर 60 वॅटचा दिवा लॅम्प काढून त्या ठिकाणी 100 वॅटचा लॅम्प लावला जोडला तर आउटपुटमध्ये काय बदल होईल. व्हेरी सिम्पल क्वेश्चन्स आहे आणि खूप मुलं इथे कन्फ्युजन करतात. मला नेहमी व्हॉट्सअपवर हा प्रश्नाचं कन्फ्युजन विचारत असतात की सर, ते असं म्हणतात की सर आपण समजा एक रूम हीटर आहे, हे तुमचं रूम हीटर आहे, याचे हे 2 वायर आहेत आणि याच्या सिरीजमध्ये हा एक इथे लॅम्प आहे समजा, जो किती वॅटचा आहे 60 वॅटचा आहे. मग आपण हा काढून टाकला म्हणते सर आणि मग इथे 100 वॅटचा लावला तर सर या सर्किटमध्ये या रूम हीटरला जो काही हीटर आहे याला जाणारा करंट कमी होईल. करंट कमी होईल तर मग करंट कमी झाला तर हीटरचा आउटपुटमध्ये पण काय होईल, आउटपुट कमी होणार. सो याचा आन्सर सर आउटपुट कमी होईल म्हणजे बी ऑप्शन राहणार, हे मला तेच सांगतात. आणि मग विचारतात की सर का बरं हे उत्तर बरोबर नाही राहणार. कारण की मित्रांनो, तुम्ही जो कन्सेप्ट लावून राहिलो तो पुरा चुकीचा आहे. असं तुम्ही म्हणून राहिले ना की जेवढी पॉवर जास्त तेवढा रेजिस्टन्स जास्त तर मग करंट कमी होईल, हे कुठून आणलं तुम्ही लॉजिक. असं लॉजिकच नाही आहे. मी तुम्हाला थोड्या वेळ अगोदरही सांगितलं, आता पण तुम्हाला तो कन्सेप्ट माहीत नसेल तर तुम्ही आता या प्रश्नाचं उत्तर बरोबर सांगू शकता की जेवढी पॉवर जास्त तेवढा रेजिस्टन्स कमी. तर आता तुम्ही किती वॅटचा लॅम्प लावला, 100 वॅटचा, म्हणजे पूर्वीपेक्षा रेजिस्टन्स कमी झाला. पॉवर वाढली ना, पॉवर वाढली म्हणजे रेजिस्टन्स कमी झाला. तर या सर्किटचा जो काही करंट आहे तो पूर्वीपेक्षा वाढला. रेजिस्टन्स कमी तर करंट वाढतो ओम्स लॉनुसार. करंट जर वाढला तर हीटरच्या आउटपुटमध्ये काय होईल, वाढ होईल. त्याच्यामुळे इथे आन्सर राहणार ए, राईट आन्सर 80चं. ठीक आहे, अशा प्रकारे. 81 नंबरचा क्वेश्चन्स काय म्हणतो आपल्याला इथे पहा. पुढीलपैकी कोणत्या पद्धतीने पुढीलपैकी कोणत्या पद्धतीने कमी विरोध लो रेजिस्टन्स मोजला जातो. सिंपल आहे एकदम, केल्व्हिनने. पाठ करून ठेवजा, रट्टा मारजा. केल्व्हिन ब्रिजने जे आहे ते आपण लो रेजिस्टन्स माहीत करू शकतो एकदम 1 ओहमच्या खाली. पण एखादा उच्च विरोध हाय रेजिस्टन्स दुसऱ्या कमी विरोधाच्या लो रेजिस्टन्सच्या समांतर जोडला तर त्या सर्किटचा एकूण विरोध किती. तर मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती की जेव्हा आपण पॅरलल सर्किटमध्ये टोटल रेजिस्टन्स काढतो तेव्हा जो काही टोटल रेजिस्टन्स असतो कॅल्क्युलेट करतो तो सर्वात लहान रेजिस्टन्सपेक्षा पण कमी येतो. म्हणजे काय होईल की एखादा हाय रेजिस्टन्स जर तुम्ही लो रेजिस्टन्सच्या पॅरलल लावला आणि तुम्ही जर त्याचा टोटल रेजिस्टन्स काढला तर तो लो रेजिस्टन्सपेक्षाही कमी व्हॅल्यूचा येणार टोटल रेजिस्टन्स. तर याचं हे सगळं मी तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स शिकवताना सांगितलेलं आहे. ज्यांनी आपली थेरीची बॅच जॉईन केली आहे मी त्यांना म्हणतो आहे, सर्वांना तुम्हाला शिकवलेलं आहे मी. ठीक आहे, तर कमी विरोधापेक्षा जास्त असतो, कमी विरोधापेक्षा कमी असतो. सो आन्सर राहणार इथं बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे इथे 83 नंबरचा. 60 वॅट 100 व्होल्ट आणि 100 वॅट 100 व्होल्ट असे 2 दिवे लॅम्प 200 व्होल्टवर एकसर सिरीजमध्ये जोडल्यास दोन्ही लॅम्पमधून वाहणारा करंट किती. जस्ट सिम्पल आहे मित्रांनो, दोन्ही लॅम्पमधून वाहणारा करंट काढायचा आहे तुम्हाला. तर करंटचा फॉर्म्युला काय आहे रे बा, आय इज इक्वल टू दोन्ही लॅम्पमधून सारखाच करंट वाहणार तर V/R हा आपला करंटचा फॉर्म्युला आहे. आता व्होल्टेज आपल्याला टोटल व्होल्टेज किती दिलं आहे सर्किटचं पहा बरं, 200 व्होल्टवर. सर हे व्होल्टेज कोणतं आहे मग, हे त्या लॅम्पचं रेटिंग आहे की हा लॅम्प 100 व्होल्टचा आहे, हा पण 100 व्होल्टचा लॅम्प आहे. हे लॅम्पचं रेटिंग आहे. पण लॅम्पला दिलेलं टोटल व्होल्टेज किती आहे सर्किटचं, जे आहे 200 व्होल्ट. तर इथे येणार 200. आता खाली पहा, आता खाली काय आहे रेजिस्टन्स. कोणता रेजिस्टन्स, टोटल रेजिस्टन्स आहे का तुमच्याकडे. टोटल रेजिस्टन्स कुठं आहे, टोटल रेजिस्टन्स कसा काढतो आपण सिरीज सर्किटमध्ये. टोटल रेजिस्टन्स सिरीज सर्किटमध्ये टोटल रेजिस्टन्स काढतो आपण R1 प्लस R2. कुठं आहे R1, सर R1 तर नाहीच आहे माझ्याकडे. R1च्या जागेवर तुमच्याकडे आहे 60 वॅट्स आणि 100 वॅट हे रेटिंग. बस आता 60 वॅट आणि 100 वॅटवरून R1 काढून घ्या. 60 वॅट आणि 100 वॅटवरून R1 किती निघणार. R1 कसं निघणार आता आपल्याकडे V²/P. हा फॉर्म्युला मी अगोदरही तुम्हाला एक्सप्लेन केला आजच्याच लेक्चरमध्ये. तर V² किती आहे 100 × 100 × 100
डिवाइड बाय पी, पी किती आपल्याकडे 60, हा 0 आणि हा 0 झाला कॅन्सल, तर इथे येणार 1000/6, हा झाला आपल्याकडे R1. आता R2 काढा, तर R2 किती येणार आपल्याकडे, R2 किती येणार 100 × 100 डिवाइड बाय 100, तर हा होणार आपला. आता काय म्हटलेलं आहे, हे एवढं सारं कॅल्क्युलेट, मला वाटतं हे एवढं सारं कॅल्क्युलेट करायची गरजच नाही, मी विनाकारण कॅल्क्युलेट करत आहे, मी ऑप्शनकडे फोकसच नाही केला. असं तुम्ही नका करू, जशी मी मिस्टेक केली तशी. दोन्ही लॅम्पमध्ये जोडल्यास लॅम्पमधून वाहणारा करंट किती. ओके, तुमच्या ज्यांच्या पहिले लक्षात आलं असेल ते म्हणतील की काय मास्तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून राहिला. ओके चला, तर मी इथे ऑप्शनकडे लक्ष न दिलं, त्याच्याबद्दल जाहीर माफी मागतो तुम्हाला. दोन्ही रेजिस्टन्समधून दोन्ही लॅम्पमधून वाहणारा करंट विचारलाच नाही त्याने, फक्त कसा वाहील, तर सारखाच वाहील ना दोन्ही लॅम्पमधून. चला ठीक आहे, पण तुम्हाला एक गोष्ट कळली की टोटल रेजिस्टन्स कसा काढतात आणि टोटल करंट कसा कॅल्क्युलेट केला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन्स आहे आपल्याकडे इथे 84 नंबरचं. 100 वॅट 250 व्होल्ट, 60 वॅट 250 व्होल्ट अशा रेटिंगचे 2 लॅम्प आहेत आणि त्याचा विरोध किती. ठीक आहे, तर दोन्ही लॅम्प सारखाच असतो. 100 वॅटचा विरोध 60 वॅटपेक्षा जास्त असतो, 100 वॅटचा विरोध 60 वॅटपेक्षा कमी असतो. इथे पण तुम्हाला कोणत्याच प्रकारचं कॅल्क्युलेशन्स करायचं नाही आहे. सिम्पल विचारलं त्याने की त्यांचा विरोध कसा असतो, म्हणजे अलग अलग असतो की सारखा असतो, असं प्रश्नाचं म्हणणं आहे. आता मला सांगा, पॉवर वेगवेगळी आहे, तर पॉवर जसं पहिला 100 वॅट आहे, दुसरा 60 वॅट आहे, तर दोघांचा रेजिस्टन्स तर कोणत्याही कंडिशनमध्ये सारखा नसेलच. म्हणून पहिल्या फुरसतमध्ये हे जे ऑप्शन आहे ए हे कटलं, कारण की दोन्ही लॅम्पचा रेजिस्टन्स जो आहे तो सारखा नसेल. मग कोणत्या लॅम्पचा रेजिस्टन्स जास्त आणि कोणत्या लॅम्पचा कमी, तर थोड्या वेळा अगोदरच सांगितलं मी तुम्हाला. तसंही हे असं लक्षात येते, P = V²/R या फॉर्म्युल्यावरून पॉवरच्या. जेवढी पॉवर जास्त तेवढा रेजिस्टन्स कमी. मग कोणाची पॉवर जास्त आहे, या 100 वॅटची, तर 100 वॅटचा रेजिस्टन्स काय असेल, कमी असेल. कोणापेक्षा, 60 वॅटपेक्षा जास्त, म्हणजे 100 वॅटचा विरोध जो आहे तो 60 वॅटपेक्षा कमी असेल. ऑप्शन सी इथं राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1 किलोवॅट 250 व्होल्ट रेटिंगचे 4 असे 4 रेजिस्टन्स असतील, त्यांच्याकडून जास्तीत जास्त उष्णता मिळवण्यासाठी तुम्ही त्यास कसे जोडाल. तर 1 किलोवॅट 250 व्होल्ट रेटिंगचे 4 हीटर पाहिजे होते. इथे हे थोडी टायपिंग मिस्टेक आहे, तर जिथे टायपिंग मिस्टेक आहे तिथे मला कळते म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. तर इथे काय म्हटलेलं आहे, 1 किलोवॅटचे 250 व्होल्ट रेटिंगचे 4 हीटर आहे, त्यांच्याकडून आपल्याला जास्तीत जास्त उष्णता मिळवायची आहे, तर त्यास तुम्ही कसे जोडाल. सिंपल आहे मित्रांनो, तुम्ही जर त्याला पॅरलमध्ये जोडाल तर सगळ्यात एक हीटर प्रत्येक त्याच्या हाय कॅपॅसिटीला काम करेल, तर तुम्हाला सर्वात जास्त हीट मिळेल 4ही हीटरकडून. पण तेच जर तुम्ही सिरीजमध्ये लावले तर मग ते सगळे लो कॅपॅसिटीवर काम करतील, तर त्याच्याकडून हाय कॅपॅसिटी म्हणजे हाय आउटपुट मिळणार नाही. सो तुम्हाला जर तिथून जास्त उष्णता मिळवायची असेल तर ते तुम्हाला सर्व पॅरललमध्ये लावावं लागेल. ऑप्शन नंबर इथे राहणार सी, सर्व पॅरललमध्ये जोडावे लागतील. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 86 नंबरचा. जंक्शन बिंदू जवळ मिळणाऱ्या करंटची बैजिक बेरीज किती असते. क्रिचॉफ्स करंट लॉ आठवते का, बैजिक बेरीज 0 असते. नेक्स्ट आहे 86 नंबरचा क्वेश्चन्स. प्रत्येकी 16 ओहम रेजिस्टन्स असलेले 16 रेजिस्टन्स समांतरमध्ये जोडले असता एकूण विरोध किती. मी तुम्हाला म्हटलं होतं, आठवते असेल तर थेरीमध्ये सांगितलं होतं की जेव्हा एकाच व्हॅल्यूचे खूप सारे रेजिस्टन्स सर्किलमध्ये जोडले असतात सारख्या व्हॅल्यूचे, तेव्हा टोटल रेजिस्टन्स जो आहे तो निघतो RT = R/नंबर ऑफ R, बरोबर, R/नंबर ऑफ R. तर एकाची व्हॅल्यू किती आहे रे बा, 16 ओहम. असे किती रेजिस्टन्स आहे, 16, तर 16/16 म्हणजे 1 ओहम. सो इथे आन्सर येणार ए, राईट. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे इथे दिलेला 88 नंबरचा. 18 ओहमचे 18 रजिस्टर एकसर सिरीजमध्ये जोडले असता एकूण रेजिस्टन्स किती. सिरीजमध्ये आहे, सिरीजमध्ये काय करतो आपण, सर्व रेजिस्टन्सची बेरीज. तर इथे तुम्ही बेरीज न करता डायरेक्ट गुणाकार करा. 18 × 18, 18 × 18 म्हणजे 18चा वर्ग, जो येणार 324. सिम्पल आहे. नाही तर मग तुम्ही 18ची बेरीज करा 18 वेळेस, तुम्हाला ते 324च मिळेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 89 नंबरचा. 16 एम्पियर करंट 2 शाखेमध्ये विभागला जातो. एवढं वाचल्याबरोबर लक्षात आलं पाहिजे की करंट डिव्हिजन रूल आहे.
शाखेचा विरोध अनुक्रमे 8 ओहम व 12 ओहम आहे, तर प्रत्येक शाखेचा करंट काढा, किती राहील? तर सिंपल आहे, मी I1 काढतो आहे इथे. I1 तर काय फॉर्म्युला होता? टोटल करंट जो दिला आहे 16 एम्पियर गुणेला ज्याचा करंट काढायचा आहे त्याच्या ऑपोजिटचा रेजिस्टन्स, तर इथे येणार 12 आणि 8 आणि 12ची बेरीज ते होणार 20. ठीक आहे, तर 4 चूक 16, 4 पंच 20 आणि हे होणार 12 चूक 48 आणि 48 भागेला 5, तर 5 9 45 उरले 3, 5 6 30 म्हणजे 9.6. 9.6 कुठं रे बा? आता हा करंट कोणता आला तुमचा? I1. तर इथे I1 तर 9.6 नाही आहे, म्हणजे I2 9.6 आहे. पण I1 किती आहे? 9.6 आहेच नाही, म्हणजे हा जो करंट आहे तुमचा हा I2. चालते असं, कारण की तुम्हाला इथं कन्फर्म नाही माहीत ना की कोण कुठं लावलेलं आहे. तर चला ठीक आहे, तर मग 9.6 कुठे आहे ऑप्शनमध्ये? पहा इथे 9.6 आणि 9.6 इथे आहे, म्हणजे हे दोनच ऑप्शन बरोबर असतील, बी आणि डी. पण आता बी आणि डीमध्ये कोणतं एक्झॅक्टली? तर आलेला करंट किती असेल? आता टोटल करंट किती आहे? 16, बरोबर. तर 9.6मध्ये जर आपण हे 4.6 प्लस केले तर ते तर नाही होणार सरळ सरळ, ते 15 होणार. इथे पहा हे होतील 6.4 आणि 9.6 म्हणजे हे होतील 16 एम्पियर. राईट आन्सर आहे आपलं बी. कळलं ना? बी का बरं? कारण की 16मधून जर आपण 9.6 मायनस केलं तर तो उरतो 6.4, जे आपलं आन्सर बी बरोबर राहणार. नेक्स्ट क्वेश्चन म्हणतो आहे, 2 रेजिस्टन्स पॅरललमध्ये जोडले असून त्यापैकी एक 18 ओहम विरोधाचा आहे व सर्किटचा एकूण विरोध 12 ओहम आहे, तर दुसरा किती ओहम किमतीचा असेल? 2 रेजिस्टन्स आहे, पॅरललमध्ये लावलेला आहे, एकाची किंमत आहे 18 ओहम आणि सर्किटचा टोटल रेजिस्टन्स दिला आहे 12. काहीच करायची गरज नाही या प्रॉब्लेममध्ये. सरळ सरळ पहा, तुम्ही एक एक ऑप्शन घ्यायचं आणि या 18 सोबत सॉल्व करायचं. जसं आपल्याकडे माहिती आहे ना आपल्याला टोटल रेजिस्टन्स कसा काढतो आपण? दोन रेजिस्टन्स जर असेल पॅरललमध्ये तर अंशामध्ये दोघांचा गुणाकार आणि छेदामध्ये दोघांची बेरीज. तर त्या R1 आणि R2च्या व्हॅल्यू विचारल्या ना आपल्याला, तर R1ची व्हॅल्यू तर दिलीच आहे ना, एकाची 18 प्लस दुसऱ्याची विचारली आहे. पण आपल्याला एक गोष्ट अशी माहीत आहे सुदैवाने इथे की टोटल रेजिस्टन्स 12 ओहम आहे, बरोबर. तर मग R2 किती राहील हे विचारलेलं आहे. तर हा जो ऑप्शन ए आहे हे पहिल्या फुरसतमध्ये कटणार. पहिल्या फुरसतीत हे ऑप्शन रॉंग राहणार. का बरं? कारण की जर तुम्ही इथे 18 घेतलं तर 18 आणि 18 टोटल रेजिस्टन्स होणार 9. आपल्याला तर पाहिजे टोटल रेजिस्टन्स 12 ओहम, म्हणजे हे पहिलं ऑप्शन्स कटलं, म्हणजे कॅन्सल झालं. दुसरं ऑप्शन काय म्हणते? 36 नंतर आहे 48 आणि नंतर आहे 64. मी याला इथे सॉल्व करतो. 18 गुणेला 36, 18 गुणेला 36 आणि 18 आणि 36ची सम. तर 18 आणि 36ची सम म्हणजे हे जर केले आपण तर 44, म्हणजे हे झाले 54 आणि 18 एक 18, 18 तेरी 54 आणि हे किती 12 तेरी 36, म्हणजे सरळ सरळ आन्सर मिळालं तुम्हाला बी. ठीक आहे. पण 18 आणि 36ला जर सॉल्व केला आपण, 18 आणि 36ला जर पॅरललमध्ये सॉल्व केलं तर आन्सर किती आलं? 12, जे आपल्याला ऑलरेडी हवं होतं किंवा एक्झाम क्वेश्चन्समध्ये दिलं होतं, म्हणून आन्सर आहे इथे बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे 91 नंबरचा. पुढीलपैकी कोणत्या लॅम्पचा विरोध रेजिस्टन्स सर्वात कमी असेल? तर पहा, कोणत्या लॅम्पचा रेजिस्टन्स सर्वात कमी असेल? या प्रॉब्लेमला सॉल्व करण्यासाठी मुलं प्रत्येक प्रॉब्लेमला सॉल्व करतात, कॅल्क्युलेशन्स करतात, 2-3 मिनटं गमावतात आणि मग उत्तर काढतात. तर इथे डायरेक्टली उत्तर जर काढायचं असेल तर रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आहे V²/P, बरोबर. आता V²/P जर असेल तर ज्याचं व्होल्टेज आपल्याला काय विचारलं होतं? सर्वात रेजिस्टन्स कमी कोणाचा? तर ज्याचं व्होल्टेज कमी त्याचा रेजिस्टन्स कमी. तर कोणाचं व्होल्टेज कमी आहे? अच्छा, सगळ्याचं व्होल्टेज सारखंच दिलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. मग आता काय राहिलं आहे? सर्वात कमी रेजिस्टन्स येण्यासाठी सर्वात जास्त पॉवर पाहावी लागेल तुम्हाला. जेवढी पॉवर जास्त तेवढा रेजिस्टन्स कमी. तर सर्वात पॉवर कोणाची जास्त आहे? हे याची 250 वॅट. सगळ्यांचं व्होल्टेज तर सारखंच आहे, म्हणून आन्सर राहणार इथे 91. कळलं? ज्याची पॉवर जास्त त्याचा रेजिस्टन्स कमी. 92 नंबरचा प्रॉब्लेम म्हणतो आहे 92 नंबरचा आहे. पुढील सर्किटमध्ये एकूण विरोध रेजिस्टन्स किती राहील? एकदम सिंपल आहे. पहा, त्याचा डायरेक्टली फॉर्म्युला विचारला आहे तुम्हाला एकूण रेजिस्टन्सचा. असं पण विचारलं जाते कधी कधी एक्झाममध्ये. तर काय होणार पहा, हे 2 रेजिस्टन्स कसे आहेत रे बा? R2 आणि R3 हे 2 रेजिस्टन्स आहेत पॅरललमध्ये. तर या दोघांचा अंशामध्ये गुणाकार, छेदामध्ये बेरीज आणि त्यांच्या सिरीजमध्ये आहे R1. तर इथे उत्तर राहणार आपलं ऑप्शन राहणार ए, R1 प्लस हे दोघांचा गुणाकार. ठीक आहे, कळलं ना? सिंपल. हे दोघं जण पॅरलल आहेत म्हणून अशा प्रकारे आणि हा त्यांच्या सिरीजमध्ये आहे म्हणून सम.
नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे दिलेला 93 नंबरचा. पुढील आकृतीचा अभ्यास करून खालील प्रश्नाची उत्तरे द्या. तर 9 ओहमचा समांतर पॅरलल व्होल्टेज किती राहणार? 9 ओहमचा समांतर म्हणजे पॅरललमध्ये किती व्होल्टेज ड्रॉप करेल? 9 व्होल्ट म्हणजे इथे किती व्होल्टेज ड्रॉप करेल? तर हा एकच क्वेश्चन 93 नंबरचा खूप मोठा आहे, कारण याच्या आतमध्ये 5 क्वेश्चन्स आहे. बरं, आपण याला सॉल्व करू. कसं होणार माहिती आहे का? हे 24 व्होल्ट आहे ना, तर इकडे येणारं करंट काढून घ्या. इकडे येणारं करंट कसं निघणार? I इज इक्वल टू टोटल व्होल्टेज किती आहे? 24 व्होल्ट, कारण की ही पॅरललमध्ये लावली आहे ना अशी यांच्या, आणि टोटल रेजिस्टन्स किती आहे? 9 + 3 12 ओहम. तर इथे येणार 12. का बरं 12 कळलं ना? कारण की हे दोघं जण सिरीजमध्ये आहे. तर 12 दूनी 24, तर करंट आला आपल्याकडे 2 एम्पियर. आता 2 एम्पियर जर करंट इथून वाहत असेल तर 2 गुणेला जर 9 केला आपण, तर इथलं व्होल्टेज मिळेल ना आपल्याला 18 व्होल्ट. सो आन्सर राहणार इथे 18 व्होल्ट. नेक्स्ट काय म्हणतो आहे? सर्वात कमी व्होल्टेज ड्रॉप कोणत्या रेजिस्टन्समध्ये होणार? सर्वात कमी. आता म्हणजे सगळ्यांसाठी सॉल्व करावं लागेल तुम्हाला हे प्रॉब्लेम. तर इथे किती ड्रॉप होऊन राहिला? याच्यामध्ये 18 व्होल्ट. इथे होऊन राहिला 18 व्होल्ट. इथूनही 2 एम्पियरच करंट वाहणार ना, तर इथे किती व्होल्टेज ड्रॉप होणार? 3 × 2 म्हणजे होणार 6 व्होल्ट. इथे झाला 6 व्होल्ट. तर इकडे पण चेक करावं लागेल ना, तर इकडचा करंट काढावं लागेल तुम्हाला. आता इकडे करंट किती येणार? I इज इक्वल टू परत तेच व्होल्टेज 24 व्होल्ट तिकडे पण मिळणार दोघांना, आणि टोटल रेजिस्टन्स आहे 8 ओहम. का बरं? हा 6 आणि हा 2. हा 7 नाही आहे, 6च आहे. 6 + 2 8 ओहम. तर 8 × 24 म्हणजे 3 एम्पियर करंट इकडे वाहत आहे तुमचा. तर इकडे 3 एम्पियर करंट जर वाहत आहे तर 3 दूनी 6, तर इथे 6 व्होल्ट, आणि इथे जे आहे sin 3 18 व्होल्ट इथे येणार. सो सर्वात कमी व्होल्टेज ड्रॉप कुठं होऊन राहिला? कोणत्या दोन रेजिस्टन्समध्ये होऊन राहिला? 2 ओहम आणि या 3 ओहममध्ये. तर ऑप्शन्स कुठं राहणार? अच्छा, आता हे दोन्ही ऑप्शन, बापरे, सर्व ऑप्शन सारखेच आहेत. हे ABC मधले, तर हे प्रिंटिंग मिस्टेक आहे. याच्यामधलं हे एक बरोबर करून घ्या तुम्ही, 3 ओहम आणि 2 ओहम. बाकीमधले हे ऑप्शन्स इथे 4 करा आणि इथे 5 करा. नाही, 4 आणि 5 नाही जमणार ना, इथे जे ऑप्शनमधले आहे तेच घ्यावं लागेल. तर इथे 9 घ्या, 3 आणि 9, आणि इथे 6 घ्या, चालेल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे त्यातलाच 3rd नंबरचा. 6 ओहमचा रेजिस्टन्समधून किती एम्पियर करंट वाहणार? जस्ट कॅल्क्युलेट केला आपण, जो आहे 3 एम्पियर. त्याच्यानंतर वरील सर्किटमध्ये एकूण पॉवर किती खर्च होईल? तर हे इम्पॉर्टंट आहे इथं, की सर्किटमध्ये एकूण पॉवर किती खर्च होईल. आता एकूण पॉवर खर्च किती होईल हे काढायसाठी पहा, टोटल करंट किती होऊन राहिला बॅटरीमधून? इकडे किती चालला? 2 एम्पियर. इकडे किती चालला? 3 एम्पियर. तर बॅटरीमधून येणारा करंट आहे 5 एम्पियर. आता बस टोटल पॉवर जर काढायची असेल तर टोटल व्होल्टेज गुणेला टोटल करंट. तो टोटल व्होल्टेज किती आहे? 24 व्होल्ट. गुणेला टोटल करंट किती आहे? 5. तर 24 गुणेला जर 5 केलं तर ते येते 120 वॅट. तर टोटल पॉवर झाली आपल्याकडे 120 वॅट. ठीक आहे. सो आन्सर राहणार तिथे C. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे दिलेला 94 नंबरचा. पुढील आकृतीचा अभ्यास करून खालील प्रश्नाचे उत्तरे द्या. तर काय म्हणते आहे आकृतीमध्ये? वरील सर्किटचा एकूण रेजिस्टन्स किती? वरील सर्किटचा एकूण रेजिस्टन्स किती? कसं काढणार तुम्ही? आता पहा, असंच प्रॉब्लेम मी मागच्या याच्यामध्ये सॉल्व करून दिला आहे तुम्हाला, तर मी इथे फास्ट सॉल्व करून देतो. हा 2 ओहम आणि हा 4 ओहम आहे सिरीजमध्ये, तर यांचा टोटल रेजिस्टन्स होणार 6 ओहम. जो 6 ओहम आला तो इथेच येणार दोघांच्या पॅरललमध्ये, या 12 ओहमच्या. तर हा 12 आणि हा 6 हे आहेत पॅरललमध्ये. तर 12 आणि 6ला जर आपण पॅरललमध्ये सॉल्व केलं तर अंशामध्ये दोघांचा गुणाकार, छेदामध्ये बेरीज, 6 × 6, sin 3 18, 3 × 12, तर हे झाले 4. तर हा झाला 4 ओहमचा. तर 4 ओहमचा कुठं जोडला जाणार आहे बा? इथेच जोडला जाणार ना 4 ओहमचा रेजिस्टन्स. आता हा 4 ओहमचा हा आणि 2 ओहमचा हा, मी याला इथेच सॉल्व करून दाखवत आहे. तुम्ही एक स्टेपनं पण सॉल्व करू शकता. आता हा 2 ओहम आणि 4 ओहम सिरीजमध्ये येणार, तो टोटल रेजिस्टन्स होणार 6 ओहम, जो 6 ओहम इथंच जोडला जाणार. ठीक आहे. आता पहा, हा 6 आणि हा पण 6, हे सगळे पॅरललमध्ये आहे. जर 3 रेजिस्टन्स सारख्या व्हॅल्यूचे पॅरललमध्ये असतील तर आपण टोटल रेजिस्टन्स कसा काढतो? एकाच्या व्हॅल्यूला जेवढे रेजिस्टन्स आहे तेवढ्याने डिवाइड करतो. तर 6/3 म्हणजे 2 ओहम.
ज्यांनी थेरीची बॅच जॉईन नाही केली आहे त्यांना थोडं समजण्यासाठी डिफिकल्ट जाणार हे लेक्चर्स. का बरं? कारण की हे कन्सेप्ट मी ऑलरेडी थेरीमध्ये एक्सप्लेन केलं आहे, पण तरीही मी तुम्हाला खूप डिटेल्समध्ये एक्सप्लेन करत आहे सर्व. ठीक आहे. तर 3/6 6/3, तर इथे आला 2 ओहम. आता हा 2 ओहम इथे जोडला जाणार असा, तर हा 2 ओहम इथे येणार आणि हा 2 ओहम आणि 2 ओहम पॅरललमध्ये आहे, तर हा येणार 1 ओहम आणि 1 ओहम आणि 3 ओहम हे सिरीजमध्ये येणार, तर टोटल रेजिस्टन्स होणार आपल्याकडे 4 ओहम. जस्ट आन्सर आहे आपल्याकडे सी, राईट. ओके. बापरे, याच्यातच दुसरा क्वेश्चन्स आहे 2 नंबरचा. वरील सर्किटची एकूण पॉवर किती? तर सर्किटची एकूण पॉवर जर काढायची असेल तर सर्किटचा टोटल करंट माहीत पाहिजे, टोटल व्होल्टेज ऑलरेडी माहीत आहे आपल्याला. आता सर्किटचा टोटल करंट कसा काढणार आपण? तर सर्किटचा जर टोटल करंट काढायचा असेल तर टोटल व्होल्टेज किती आहे 100 आणि सर्किटचा टोटल रेजिस्टन्स किती आहे जो आताच काढला आपण 4 ओहम. तर 100ला जर आपण 4ने डिवाइड केलं तर तो आला 25 ॲम्पियर, बरोबर. आणि आता पॉवर जर काढायची असेल तर व्होल्टेज गुणेला करंट, तर व्होल्टेज आहे 100 आणि करंट किती आला 25, तर आपलीकडे पॉवर येणार 2500 वॅट. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे, एवढं काही डिफिकल्ट नाही आहे त्याच्यामध्ये रॉकेट सायन्स. हां, आता इथे ऑप्शन पहा बरं कशामध्ये आहे, किलोवॅटमध्ये. तर 2500 वॅट म्हणजे किती किलोवॅट होणार रे बा? ते होणार इथे 2.5 किलोवॅट. सो ऑप्शन ए. 95 नंबरचा क्वेश्चन्स आहे आपल्याकडे. पुढील सर्किटचा अभ्यास करून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. तर अभ्यास करा. आता पहिले काय म्हणते, इथं 230 व्होल्टची बॅटरी आहे, वरतं 40 व्होल्टचा लॅम्प आहे, इथे 100 व्होल्टचा आहे, इथे स्विच K1 आहे, इथे 40 व्होल्टचा आहे, इथे स्विच K2 आहे, इथे स्विच K3 आहे. बरं, ठीक आहे, झाला बऱ्यापैकी अभ्यास. आता पुढे काय म्हणते आहे, एका प्रश्नाची उत्तर आपल्याला इथं द्यायचे आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो आहे, इथे ए नंबरचा आहे फर्स्ट क्वेश्चन्स. 3 दिवा लॅम्प सर्किटमध्ये दाखविल्याप्रमाणे जोडले असून 3 लॅम्प आहे. क्वेश्चन्स असा आहे की 3 लॅम्प आहेत, दिवा म्हणजे लॅम्प होते 3, आणि हे 1 नंबर म्हणजे फर्स्ट क्वेश्चन आहे. तर 3 लॅम्प सर्किटमध्ये दाखविल्याप्रमाणे जोडले असून 100 वॅटचा दिवा लॅम्प केव्हा जास्तीत जास्त प्रकाश देईल? 100 वॅटचा लॅम्प केव्हा जास्तीत जास्त प्रकाश देईल? 100 वॅटचा लॅम्प कुठे आहे? हा 100 वॅटचा लॅम्प केव्हा जास्त प्रकाश देईल रे बा? जेव्हा याला सर्वात जास्त व्होल्टेज मिळेल तेव्हा. मग सर्वात जास्त व्होल्टेज म्हणजे किती? जेवढं काही सर्किटमध्ये आहे तेवढं, म्हणजे 230 जर याला मिळाले तर हा सर्वात जास्त प्रकाश देईल. आता याला सर्वात जास्त प्रकाश मिळवण्यासाठी इकडे कुठंच व्होल्टेज ड्रॉप झालं नाही पाहिजे. जर मी हा स्विच K3 ऑन केला तर इथे काहीतरी व्होल्टेज ड्रॉप होणार, म्हणून मग मी इथं K3 मला लागेल ओपन. K3 जो आहे तो ओपन लागेल आणि याचं सर्किट कंप्लीट होण्यासाठी इकडून हा K2 जो आहे हा ऑन लागेल, तर K2 ऑन लागेल. झालं, K3 ओपन आणि K2 ऑन. सर K1, तर K1 ऑन असला तरी काही फरक पडत नाही आणि ऑफ असला तरी काही फरक पडत नाही. ठीक आहे, तर ते डिपेंड आता ऑप्शन्स कशा आपल्याला दिलेले आहेत त्याच्यावर. तर इथे काय म्हणत आहे, K1 K2 आणि K3 बंद, K2 K1 आणि K2 K3 आणि K1 सर्व बंद. इथे सर्व ऑन आहेत, इथे सर्व बंद आहेत. चुकीचं, दोन्ही ऑप्शन चुकीचे आहेत, ए आणि बी. K1 आणि K2 बंद आणि K3 उघडा, हेच बरोबर आहे इथे. ठीक आहे, K1 आणि K2. मी तुम्हाला म्हटलं होतं की K1 कोणताही चालतं आपल्याला, चालू असो की बंद असो, ते डिपेंड आहे ऑप्शन्सवर. पण K3 मात्र आपल्याला उघडा पाहिजे, ओपन पाहिजे, तर ते आहे आपलं सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे दिलेला इथे 96 नंबरचा. पुढील सर्किटचा एकूण रेजिस्टन्स काढा. व्हेरी पांचट प्रॉब्लेम आहे. 20 ओहम आणि 40 ओहमचा टोटल रेजिस्टन्स. याच्यापेक्षा हार्ड प्रॉब्लेम सॉल्व केले आपण, तर हे होणार 20 गुणेला 40 म्हणजे, आणि 20 आणि 40ची बेरीज, तर 20 × 20, 20 × 30 60, 40 भागेला 3 म्हणजे काय होणार आहे बा? तर ते होणार इथं 12 × 3 = 36, बरोबर. 13 × 39, 13 पॉईंट समथिंग होणार, तर 13.33 39 म्हणजे 1 उरला, इथे पॉईंट दिला 10, 3 × 3 = 9 म्हणजे ते 13.3 होणार. आन्सर येणार ए. नंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 97 नंबरचा. पुढील सर्किटचा एकूण रेजिस्टन्स किती राहणार? हे पण सिंपल प्रॉब्लेम आहे. 30 गुणेला खालचा किती ओहम आहे हा, मला वाटते 15 ओहम आहे. ठीक आहे, 30 गुणेला 15 भागेला 45, तर 15 × 15, 15 × 3 = 45 आणि 3 × 10 = 30. ठीक आहे, तर याचा आन्सर येणार 10 ओहम. सो आन्सर आहे ए.
सिंपल प्रॉब्लेम आहे, जास्त काही एक्सप्लेन करायची आवश्यकता नाही आहे तिथे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढील सर्किटचा एकूण रेजिस्टन्स किती राहा. व्हेरी सिंपल आहे. काय करावं लागेल, दोघांचा अंशामध्ये गुणाकार, तर डायरेक्टली 9 8 72 आणि 9 आणि 8 17. तर याचा जर भागाकार केला तर 9 चूक 68 होतात. म्हणजे किती उरले इथे 4 आणि इथे पॉईंट दिला तर 17 दोन्ही 34. तर हे झाले आपले 2 म्हणजे 4.2. तर आन्सर राहणार इथे बी. राईट. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 99 नंबरचा, पुढील सर्किटचा एकूण विरोध काढा. तर हे पण प्रॉब्लेम आहे. सर्व रेजिस्टन्स सारखे व्हॅल्यूचे आहेत, तर एकाची व्हॅल्यू घ्यायची आहे आपल्याला. आणि असे किती रेजिस्टन्स लावलेले आहेत पहा बरं सर्किटमध्ये, 1 2 3 4 5. 5 याला डिवाईड करायचं आहे, तर ते झाले 5 6 30. तर 6 ओहम जे आहे हे आपलं इथे ॲन्सर राहणार. ओके, ऑप्शन डी राईट ॲन्सर राहणार. आणि लास्ट क्वेश्चन आहे आजचा आपला 100 नंबरचा, पुढील सर्किटचा एकूण रेजिस्टन्स काढा. तर किती होणार पुढील सर्किटचा, बस सारखे ओहमचे आहेत ना, 40-40चे, तर अर्धा होणार इथे 20 ओहम. ठीक आहे. तर इथपर्यंत आपण 100 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण नंतरच्या पेड लेक्चर्समध्ये पाहणार आहे. बाकीचे आणखी मी MCQ टाकणारच आहे या चॅनलवर, ज्याच्यामध्ये तुम्ही MCQ जे आहेत आता पुढचे DC सर्किटवरचे ते आपण इंग्लिशमध्ये पाहणार आहे. ओके, तर ज्यांना थेरीची बॅच जॉईन करायची आहे त्यांनी नॉलिफाय ॲप डाउनलोड करून मला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि थेरीची बॅच जॉईन करू शकता. ठीक आहे, थँक्यू.